नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कंबाईनची तुमची परीक्षा जवळ आलेली आहे, त्याच अनुषंगाने आपण हे व्हिडिओ बनवत आहोत। तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षेचा 2017चा आपण पेपर पाहिला होता। तर त्याचप्रमाणे आज आपण इथे 13 मे 2018 साली झालेला आजपासून आपण इथे पेपर पाहणार आहोत। तर या पेपरचे प्रश्न तुमच्या येणारी जी कंबाईनची परीक्षा आहे गट ब ची, त्यासाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकतात, काय दिलेला आहे? प्रधानमंत्री मातृत्व म्हणजेच मातृवंदना योजनेबाबत खालीलपैकी विधाने विचारात घ्या। तर आता इथे 3 विधाने दिलेली आहेत ABC मध्ये, तर त्यावरून आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे। म्हणजे पर्यायामध्ये दिले ABC बरोबर आहेत का, B व C बरोबर आहेत, केवळ A बरोबर आहे की केवळ C बरोबर आहे। तर या 3 विधानापैकी आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे। तर इथे A मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केंद्र शासनाने लागू केली आहे। तर लक्षात घ्या, 2016 नाही तर 1 जानेवारी 2017 पासून या योजना जी आहे तर ती लागू केली होती, 1 जानेवारी 2017 पासून। त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता। तर या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना रुपये 8,000 वित्त सहाय्य देते। तर लक्षात घ्या, 8,000 नाही तर ते जे आहे तर मग पहिलं अपत्य झालं तर 5,000 आणि दुसऱ्या अपत्यावेळेस किती 6,000। म्हणजे असे 2 अपत्यांना 5,000 आणि 6,000 डायरेक्ट DBT मार्फत त्यांच्या खात्यात महिलांच्या ट्रान्सफर केले जातात। तर हे 8,000 नाही, ते चुकीचं आहे, हे देखील आपलं चुकीचं असेल। 1 नंबरचं देखील चुकीचं आहे, कारण 2017ला जानेवारीपासून ती सुरू करण्यात आली होती। आणि C मध्ये काय दिले? गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे। तर बरोबर आहे, म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत आणि ज्या स्तनदा माता आहेत, म्हणजे मुलांना ज्या म्हणजे दूध पाजतात, तर त्या स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे। तर हे C विधान जे आहे तर ते योग्य आहे। पहिली 2 जी विधाने आहेत तर ती चुकीची ठरतात। म्हणजे याचा आन्सर काय असेल तर केवळ विधान C बरोबर आहे, कारण गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे हे आरोग्य सुधारणे हे योजनेचे वैशिष्ट्य आहे। फक्त C जे आहे तर ते योग्य आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 2। दी क्रोएशियन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर द क्रोएशियन इयर्स हे पुस्तक कोणाचं आहे? तर इथे महत्त्वाचे जे पुस्तक आहेत, आता कसं करायचं, ज्यावेळेस एखाद्या महान व्यक्तीद्वारे जी काही पुस्तके दरवर्षी आता नवीन लिखित येतात, तर त्या करंटनुसार तुम्हाला ते प्रश्न विचारले जातात। तर त्यावेळेस जे दी क्रोएशियन इयर्स हे जे पुस्तक होतं तर ते प्रणव मुखर्जी यांचं पुस्तक आहे, त्यांनी लिहिलेलं होतं। तर हे ऑप्शन A जे आहे तर ते तुमचं योग्य आन्सर असणार आहे। तर महत्त्वाची जी पुस्तकं आहे तर ती तुम्ही पाठच करून ठेवत जावा। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3। 2018च्या IPL T20 क्रिकेट स्पर्धेचा, तर आता हे 2018चा करंट अफेअरचा प्रश्न आहे IPL संदर्भात। तर या स्पर्धेच्या खेळाडूच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला। म्हणजे जयदेव उनाडकट जो होता त्याला सर्वाधिक बोली लावली होती। तर कोणत्या संघाने त्याला करारबद्ध केले होते? तर राजस्थान रॉयल्स या संघाने त्यावेळेस त्याला घेतलेलं होतं करारबद्ध करून। कोणाला? जयदेव उनाडकटला। तर गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल, मिचेल स्टार्कला KKR या संघाने जवळपास 24.75 करोडला खरेदी केलं होतं। म्हणजे आतापर्यंतच्या IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून मिचेल स्टार्क सध्याला ओळखला जातो। 24.75 करोड। कोणता संघ आहे? तर कोलकाता नाईट रायडर्स। तर आत्ताचं तुम्ही करून ठेवा। तर आता देखील आता IPL लिलाव लवकरच होतील, तर ते देखील तुम्ही करून जा, का तुमच्या कंबाईनला त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। म्हणजे कोणता महागडा खेळाडू ठरला, परदेशी आहे की आपला भारतीय आहे, तसेच कोणत्या संघाने त्याला खरेदी केला व किती रुपयाला खरेदी केला, हे देखील करून जा। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 4। महाराष्ट्र शासनाचा यंदाचा डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आलेला आहे? तर हा करंट अफेअरचा त्यावेळेचा प्रश्न होता। याचं जास्त काय आपण स्पष्टीकरण बघणार नाही, तर आत्ताचे तुम्ही 1 वर्षामागील करंट अफेअर्स करून जा। तर हे जे आहेत तर ते डॉक्टर अविनाश बिन्नीवाले होते, त्यांना जो आहे तर तो अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार मिळालेला होता त्यावेळेस अविनाश बिन्नीवाले यांना। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 5। भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयांच्या विविध पुढाकारांपैकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे ते सांगा। तर आता इथे 4 पर्याय दिलेले आहेत।
तर कोणती योजना आहे भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या म्हणजे 4 पुढाकार घेतलेले आहेत. तर एक मध्ये काय दिले, प्रसाद. प्रसाद म्हणजे काय, प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या येथे भाविकांना निशुल्क अन्न वितरण करणे. तर असं काही आपल्या केंद्रामध्ये नाही, म्हणजे हे पहिलंच जे आहे तर ते वाक्य जे आहे तर ते चुकीच ठरतं. तेच आपलं ॲन्सर असणार आहे. तर पर्यटन मंत्रालय आहे भारत सरकारचं, तर हा पुढाकार त्यांनी घेतलेला नाही प्रसादाचा. तर दुसरा काय, हृदय हा पुढाकार घेतलेला आहे, ज्यामध्ये भारताच्या वारसा असणाऱ्या शहरांचे जतन आणि नवजीवन घडवणे. त्याप्रमाणे इन्क्रेडिबल इंडिया 2.0 म्हणजे भारताचा पर्यटनाचा विकास घडवणे आणि पर्यटन स्थानी तिकिटांची सुविधा करणे. म्हणजे ताजमहाल आणि हुमायूनची कबर येथे सुरुवात देखील झालेली आहे. तर त्यावेळेस संबंधित करंट अफेअरचे प्रश्न होते. तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत तर ते पर्यटन मंत्रालयाने जे आहेत तर ते पुढाकार घेतले आहेत, पण तीर्थक्षेत्रांच्या इथे भाविकांना निशुल्क अन्न वितरण हे काय अजून घेतलेलं नाही. म्हणून ए जे आहे तर ते एक जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल, चुकीचं आहे ते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. तर इथे काय दिले, कैलास मानसरोवर यात्रा संबंधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. तर आता कैलास मानसरोवरची दरवर्षी जी यात्रा असते त्यासंबंधित आपल्याला काही विधाने दिलेली आहेत, त्यापैकी सत्य विधाने आपल्याला इथे निवडायची आहेत. तर आता इथे लक्षात घ्या, एक मध्ये काय दिले, या यात्रेचे आयोजन परराष्ट्र मंत्रालयाद्वारा केले जाते. तर बरोबर आहे, परराष्ट्र मंत्रालय जे आहे आपलं केंद्राचं, तर ते मंत्रालय आपलं हे जे आहे तर ते कैलास मानसरोवर यात्राची जे आहे तर ते म्हणजे केले जाते आयोजन या यात्रेचे, म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाद्वारे. ब मध्ये काय दिले, यात्रेचे आयोजन 2 वेगवेगळ्या मार्गाने होते. एक मार्ग लिपुलेखा खिंड जी की उत्तराखंडमध्ये येते, आणि दुसरा मार्ग जो आहे तर तो नथुला खिंड सिक्कीम. म्हणजे ह्या 2 मार्गाने जे आहे तर ते कैलास मानसरोवर यात्रा जी आहे तर ती तुमची म्हणजे केली जाते. 2 मार्ग आहेत त्यासाठी, हे देखील योग्य आहे. सी मध्ये काय दिले, या यात्रेसाठी परकीय किंवा परदेशी व्यक्ती पात्र नाहीत. तर लक्षात घ्या, हे फक्त भारतीय नागरिकांसाठी जे आहे तर ती ही यात्रा जी आहे तर आयोजन जे आहे तर ते म्हणजे आपल्या भारताद्वारे केलं जातं. त्यामध्ये परकीय नागरिक व्यक्ती पात्र नाहीत, आणि हे देखील योग्य आहे विधान दिलेल्यानुसार. आणि डी मध्ये काय दिले, यात्रेकरूंना या यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालय कोणतेही सवलत किंवा आर्थिक सहाय्य देत नाही. बरोबर आहे, कोणतेही आर्थिक सहाय्य परराष्ट्र मंत्रालयाद्वारे दिले जात नाही. तर हे 4 जी विधाने आहेत तर ती त्यावेळेस म्हणजे सत्य आहेत. तर ABCD ही 4 जी आहेत तर ती विधाने सत्य आहेत. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. तर आता त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे डिफेन्सवरती. तर अग्नी 5 हे जे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे तर त्याची लक्ष्य वेधाची क्षमता किती आहे. म्हणजे अंतराळाशी संबंधित हा म्हणजे करंट अफेअर्सची प्रश्न आहे. तर तुम्ही आत्ताचे करंट अफेअर्स करून जावा 1 वर्षा पाठीमागील. तर आता अग्नी 5 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची जी क्षमता आहे तर ती किती आहे, तर ती 5000 ते 5500 किलोमीटर एवढी आहे. तर ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. #MeToo हे सोशल मीडियावर अभियान कशाशी संबंधित आहे. तर हे गाजलेलं अभियान आहे #MeToo, तुम्हाला माहीतच असेल. तर लैंगिक अत्याचार स्त्रियांवर जे होतात किंवा हल्ले जे होतात वेगवेगळे, तर त्या संबंधित MeToo हे जे आहे तर हे सोशल मीडियावरील हे अभियान सुरू करण्यात आलेलं होतं. तर ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. #MeToo जे आहे तर ते लैंगिक अत्याचार आणि हल्ले या संबंधित आहे, खास करून महिलांसाठी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. जोड्या लावा. तर आता इथे जोड्या कशाला लावायच्या आपल्याला, गाव किंवा शहरे आणि त्या शहरातील महत्त्वाचे असे प्रकल्प. तर लक्षात घ्या, पवनी तालुक्यातील, आता इथे पवनी तालुका, चिंचपल्ली, नवेगाव आणि नागपूर ही गावे दिलेली आहेत, आणि इथे प्रकल्प दिले आहेत नागझिरा, गोसीखुर्द, माझी मेट्रो आणि बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र. तर योग्य जोड्या आपल्याला इथे लावायच्या आहेत. तर लक्षात घ्या, पवनी तालुक्यामध्ये गोसीखुर्द हा प्रकल्प आहे, गोसीखुर्द डॅम पवनी तालुक्यात येतो तो. चिंचपल्ली, तर चिंचपल्ली येथे काय, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र आहे, म्हणजे दुसऱ्याला 4 येईल. नवेगाव गोंदिया येथे नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे, तुम्हाला माहितीच आहे, महत्त्वाचा असा नागझिरा व्याघ्र प्रकल्प जो आहे तर तो नवेगाव, म्हणजे हा कुठे आहे तर गोंदिया या जिल्ह्यात आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे माहितीच पाहिजे तुम्हाला, म्हणजे तिसऱ्याला 1. आणि नागपूरमध्ये कोणता आहे तर माझी मेट्रो हा प्रकल्प जो आहे तर तो नागपूरमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर 2, 4, 1, 3 म्हणजे पवनी तालुका, गोसीखुर्द प्रकल्प, चिंचपल्ली, बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि नागपूरला माझी मेट्रो, जे की आपल्याला ऑप्शन 1 मध्येच दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे टिंबटिंब हे महत्त्वाचे कार्य आढळते. तर आत्ता सध्या तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी जे आहे तर ते रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर सलग दुसऱ्यांदा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे 3 वर्षासाठी. तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे महत्त्वाचे कार्य कोणते आहे? तर आता इथे 4 कार्य तिथली दिलेली आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर याचं महत्त्वाचं काय कार्य असतं? संविधानाच्या अनुच्छेद 38, 39 आणि 39A आणि 42 मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्त्वे अंमलात आणणे. म्हणजे समान म्हणजे पुरुषांना जे काय अधिकार आहेत ते त्याचप्रमाणे महिलांना देखील मिळावे. किंवा गरोदर 42 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर स्त्रियांच्या गरोदरपणातल्या ज्या रजा असतात तर ते जे आहे तर सध्याला आता तुम्ही जर पाहिलं तर रजा जी आहे तर ती 12 आठवड्यावरून 26 आठवड्यापर्यंत केलेली आहे. तर असे ज्या तरतुदी आहेत तसेच समान कामासाठी समान वेतन म्हणजे हे 38, 39 आणि 39 मार्गदर्शक तत्व आहेत हे. तर यामधील ज्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदी अंमलात आणणे म्हणजे पार पडतात का ते अंमलात आणणे हे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे जे आहे तर ते महत्त्वाचे कार्य आढळते. बाकीची जे आहे तर ते कार्य आहेत पण महत्त्वाचं कार्य विचारले जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे ते आपले योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळवला. तर लक्षात घ्या पहिलं असं जे कोण काय करतं किंवा पहिली भारतीय महिला किंवा पहिलं भारतीय अशी व्यक्ती असं जेव्हा तुम्हाला म्हणजे काय तर नवीन नवीन हे म्हणजे घडतात तर ते तसले प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा. म्हणजे पहिली रेल्वे चालवणारी महिला किंवा पहिली मेट्रो म्हणजे चालवणारी महिला असे वेगवेगळे दरवर्षी काय येतात तर ते म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहिला आलं का लक्षात ठेवायचं त्यावर तुम्हाला कधी ना कधी तर प्रश्न विचारला जाणार आहे त्यामुळे ते इम्पॉर्टंट घटक असतात. तर इथे लक्षात घ्या मिग 21 बायसन हे जे विमान आहे तर ते विमान जे आहे तर ते अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने हे जे आहे तर ते म्हणजे उडवलेलं होतं. विमान उडवणारी ही पहिली भारतीय महिला ठरलेली आहे अवनी चतुर्वेदी. मिग 21 बायसन म्हणजे एकटीने तिने उडवलेलं होतं हे लढाऊ विमान आहे मिग 21 बायसन. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. तर आता इथे काय दिले? दारिद्र्य रेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर लक्षात घ्या हा अर्थशास्त्राशी निगडीत हा करंट अफेअरचा प्रश्न आहे म्हणजे पॉलिसीवरती योजनावरती. तर दारिद्र्य खाली रेषेखाली श्रेणी जी असते म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन BPL म्हणतो ज्याला आपण. तर त्यातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना भौतिक साधने जसे की आत्ताच तुम्ही पाहिलं असेल तर आपल्या राज्यात देखील योजना आलेली आहे जसे की चष्मा घेण्यासाठी किंवा त्यांचं काय जे आहे तर ते कानातील मशीन घेण्यासाठी आणि आवश्यक साधने घेण्यासाठी उपलब्ध करून येणारी योजना कोणती आहे तर ती केंद्राची होती त्यावेळेस राष्ट्रीय वयश्री योजना होती. तर आपली जी आता सध्याला आहे तर राज्य वयश्री योजना आता तुम्ही पाहिली असेल तर आपली कोणत्या एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री वयश्री योजना आहे लक्षात घ्या. त्याद्वारे तुम्हाला काय डायरेक्ट 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात. तर ही केंद्राची राष्ट्रीय वयश्री योजना आहे आपली मुख्यमंत्री वयश्री योजना आहे. तर हे 2 जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. न्यू वर्ल्ड हेल्थ या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये पहिल्या 15 मध्ये आहे. जगातील जे सर्वाधिक श्रीमंत शहर आहेत टॉप 100 त्यातल्या पहिल्या 15 मध्येच आपलं मुंबई शहर आहे. तर मुंबईनंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो? तर लक्षात घ्या मुंबईनंतर टोरांटो या शहराचा क्रमांक लागतो. कोणता? मुंबईनंतर टोरांटो हे शहर आहे. तर त्यावेळेचा करंट अफेअरचा हा प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांना कल्याणाकरिता राज्यांमध्ये KCR किट योजना सुरू केलेली आहे? तर लक्षात घ्या गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता KCR किट योजना जी आहे तर ती कोणत्या राज्यांनी सुरू केली होती त्यावेळेस? तर तेलंगणा या राज्याने सुरू केली होती KCR किट योजना. तर लक्षात घ्या या योजनेचा मुख्य हेतू काय आहे तर ते बालमृत्यू दर जे आहे तर तो कमी करणे आणि त्या अंतर्गत जे महत्त्वाच्या वस्तू लागतात म्हणजे 3 महिन्यापर्यंतच्या बाळाला ज्या काही महत्त्वाच्या वस्तू लागतात ते खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये मदत दिली जाते जे की तेलंगणा सरकारने सुरू केली होती ही योजना. त्यावेळेस करंट अफेअरचा प्रश्न होता म्हणजे गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता योजना आहे
15,000 रुपये 3 महिन्यापर्यंत जे बाळ आहे त्याला काय जे लागतात जे साधने तर त्यासाठी हे दिली जाते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. नुकत्याच निधन पावलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मा जहांगीर ह्या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या? तर लक्षात घ्या, ज्या कोणत्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत ज्यांचं निधन झालेलं आहे. तर सध्या तुम्ही पाहिलं असेल की आपले महान असे उद्योगपती रतन टाटा यांचं म्हणजे मृत्यू झालेला आहे. तर त्या संबंधित तुम्ही आता पाठच करून जावा. तर रतन टाटावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्त्वाची व्यक्ती आहे आपल्या भारतातील, तर त्यांचं निधन झालेलं आहे. तर महत्त्वाचे निधन झालेल्या व्यक्ती संबंधित प्रश्न विचारले जातात, जसे की त्यांची महत्त्वाचे पुस्तक कोणतं होतं किंवा ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या, त्यांचे जन्म ठिकाण कोणतं किंवा त्या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या असं विचारलं जातं तुम्हाला. तर इथे अस्मा जहांगीर ह्या ज्या आहेत तर त्या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या? तर त्या पाकिस्तान या देशाच्या नागरिक होत्या अस्मा जहांगीर. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 16. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे? महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालीलपैकी योग्य जोड्या लावा. तर आपला जो महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 आहे त्यानुसार आपल्या महाराष्ट्र राज्यात जे आहे तर ते जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली होती 1 मे 1962 पासून. हा नियम आपल्या महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला होता 1 मे 1962. लक्षात घ्या. तर त्या संबंधात ABCD अशा 4 जोड्या दिल्यात आणि 4 कलमे तुम्हाला इथे दिलेली आहेत. तर यापैकी तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर लक्षात घ्या, जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व त्यांची रचना. तर हे जे आहे तर ते कलम 78ची संबंधित आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना कलम 78 येईल. त्यानंतर गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक जी आहे तर ती कलम 97 नुसार केली जाते, BDO ज्याला आपण म्हणतो. पंचायत समितीचा सभापती व उपसभापती यांचे अधिकार व कार्य जे आहे तर ते कलम 76 मध्ये देण्यात आलेले आहेत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्य जे आहेत तर ते कलम 95 मध्ये देण्यात आलेले आहेत. म्हणजे 2, 3, 4, 1 प्रमाणे ह्या जोड्या योग्य असतील. तर इथे तुम्ही पाहू शकता 2, 3, 4, 1 तर ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला दिसत आहे तेच आपले योग्य आन्सर असेल. म्हणजे काय? तर जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्यांची रचना कलम 78 द्वारे. लक्षात घ्या, BDOची नेमणूक कलम 97 द्वारे आणि पंचायत समिती सभापती उपसभापती यांचे अधिकार कार्य 76 आणि CEO आणि यांचे अधिकार व कार्य कलम 95. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केलेले आहेत? तर लक्षात घ्या, 3 महत्त्वाच्या सूची आहेत. तर परिशिष्ट 7 मध्ये याचा उल्लेख आहे. तर केंद्र सूची, राज्य सूची व समवर्ती सूची. तर त्यापैकी समवर्ती सूची जी आहे तर त्यातले समाविष्ट केलेले घटक आपल्याला इथे निवडायचे आहेत, जसे की वीज, विवाह आणि घटस्फोट, दत्तक, तसेच वजन आणि मापे त्यांची मानकांची स्थापना व कामगार संघटना. तर लक्षात घ्या, समवर्ती सूची म्हणजे काय? या विषयांवर केंद्र देखील कायदा करू शकते आणि राज्य देखील कायदा करू शकते समवर्ती सूचीतील विषयांवर. जसे की वीज हा विषय हा समवर्ती सूचीत असणारा विषय आहे, ज्यावर राज्य आणि केंद्र दोघांना कायदे करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे विवाह आणि घटस्फोट आणि दत्तक हा देखील एक समवर्ती सूचीमधील विषय आहे, यावर केंद्र व राज्य दोघेही कायदा करू शकतात. आणि कामगार संघटना हा देखील समवर्ती सूचीमधला विषय आहे. सी जो आहे तर तो केंद्र सूचीमधला विषय आहे, ज्यामध्ये वजन आणि मापे यांच्या मानकांची स्थापना जी आहे तर ती फक्त आपलं केंद्र सरकारच्याच हातात आहे. वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना हे केंद्र सूचीतील विषय आहे. म्हणजे फक्त ABD हे 3 विषय जे आहेत तर ते समवर्ती सूचीत येतात. वीज, विवाह आणि घटस्फोट, दत्तक तसेच कामगार संघटना. म्हणजे ABD कशामध्ये दिले आपल्याला? ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. तर आता 4 विधाने दिली आहेत. एक काय दिले? मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. बरोबर आहे. मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग जो आहे तर ही एक जी आहे तर ती वैधानिक संस्था आहे. हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो. तर हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. तर हा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय या अंतर्गत काम करतो, गृह मंत्रालय अंतर्गत नाही. म्हणजे हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. सी मध्ये काय दिले? ह्या आयोगाला इतर मागासवर्गीयातील व्यक्तींच्या तक्रारींकडे लक्ष देऊन सोडण्याचे अधिकार जे आहे तर ते देण्याकडे सक्षम करण्यात आलेले नाही. तर बरोबर आहे. तर हे अधिकार त्यांना देण्यात आलेले नाही. तर ह्या मागासवर्गीय आयोगाला
आणि डी मध्ये काय दिले, या आयोगाची स्थापना 1990 साली झाली. तर लक्षात घ्या, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाची स्थापना 1993ला करण्यात आलेली आहे. तर कधी, 14 ऑगस्ट 1993. म्हणजे हे जे आहे तर डी चुकीचं आहे आणि बी चुकीचं आहे. आणि सध्याचे जे आहे तर ते हंसराज अहिर जे आहेत तर त्याचे सध्याचे अध्यक्ष म्हणजे चेअरमन आहेत. म्हणजे बी व डी जे आहे तर त्या संबंधित चुकीची विधाने आहेत. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. खालील विधाने विचारात घ्या. तर आता उच्च न्यायालय संबंधात खालील ABC असे 3 विधाने दिलेली आहेत. तर त्यापैकी आपल्याला कोणती विधाने बरोबर आहेत तर ते आपल्याला इथे शोधायचं आहे. तर 3 विधाने तुम्ही इथे पाहू शकता. तर ए विधानमध्ये काय दिलेलं आहे, उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. तर बरोबर आहे हे विधान. तर उच्च न्यायालयातील जे प्रलंबित कामे जर असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या किंवा तात्पुरत्या काळासाठी काय करतात, राष्ट्रपती उच्च न्यायालयात अतिरिक्त एका न्यायाधीशाची नेमणूक करतात. तर हे कामे पार करण्यासाठी मी हे विधान योग्य आहे. ब मध्ये काय दिले तुम्हाला, जेव्हा मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशांच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे प्रभारी न्यायाधीश देखील नियुक्त करू शकतो. तर हे देखील विधान जे आहे तर ते योग्य आहे. आणि सी मध्ये काय दिले, अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाही. तर लक्षात घ्या, इथे 65 वर्ष नाही तर वयाची 62 वर्षे पाहिजे. किती, वयाची 62 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाहीत. म्हणजे हे तिसरं जे विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं. तर आपल्याला काय विचारले, बरोबर विधाने फक्त विचारले आहेत. म्हणजे फक्त ए व बी ही 2 जी विधाने आहेत तर ती उच्च न्यायालयासंबंधात योग्य आहेत. तर ए व बी आपल्याला ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19(1)(a) वाजवी बंधने घालू शकते. तर कोणती कारणे आहेत ज्यानुसार भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जे आहे तर ते बंधने घालू शकतं, कोण, तर अनुच्छेद 19(1) नुसार. तर राज्य जे आहे तर ती कशी बंधने घालू शकते त्याची कारणे आपल्याला शोधायची आहेत. तर लक्षात घ्या, ए मध्ये काय दिले, न्यायालयाचा अपमान. बरोबर आहे, न्यायालयाचा आव्हान जर केला असेल तर त्यावर तुम्हाला बंधने आहेत, तुम्हाला काहीही न्यायालयाला बोलता येत नाही. अल्पसंख्याकाचे संरक्षण, तर याबाबत काहीही त्यामध्ये दिलं नाही. म्हणजे हे जे आहे तर ते चुकीचं आहे 19(1)(a) प्रमाणे. म्हणजे अवमान करू ही बंधनं घातले नाही. अल्पसंख्याकाचे संरक्षण करा यावर असं कोणतेही बंधन नाही. सी मध्ये काय दिले, परदेशाशी मित्रत्वाचे संबंध. तर बरोबर आहे, परदेशाशी मित्रत्वाचे संबंध हे जे आहे तर ते तुमच्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जे आहे तर ते बंधने घातलेले आहे, हे तुम्ही करू शकत नाही. तर भारताचे सार्वभौमत्व अखंडत्व म्हणजे टिकून राहिला असे कोणतेही वक्तव्य तुम्हाला करता येत नाही. म्हणजे चुकेल, म्हणजे भारताच्या सार्वभौमत्व अखंडत्वाबद्दल तुम्हाला म्हणजे कोणतेही भाष्य करता येत नाही. आणि सभ्यता अथवा नीतिमत्ता हे सोडून तुम्हाला काही बोलता येत नाही. म्हणजे सभ्यतेने किंवा नीतिमत्तेने तुम्ही बोललं पाहिजे. न्यायालयाचा अपमान न करता किंवा परदेशी मित्रत्वाचे संबंध ठेवून तसेच भारताचे सार्वभौमत्व अखंडत्व राखून आणि सभ्यता अथवा नीतिमत्ता हे बंधने घातलेली आहेत. पण अल्पसंख्याकांचे संरक्षण ह्यावर जे आहे तर ते बंधने राज्य जे आहे तर ते घालू शकत नाही. म्हणजे ACDE हे 4 जे ऑप्शन आहेत तर ते आपले दिलेल्या प्रश्नानुसार म्हणजे राज्य, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कलम 19 अनुच्छेद 19(1)(a) प्रमाणे ABCD म्हणजे न्यायालयाचा अवमान, परदेशाशी मित्रत्वाचे संबंध, भारतीय सार्वभौमत्व अखंडत्व व सभ्यता आणि नीतिमत्ता या अशी वाजवी बंधने घालू शकते. तर कशामध्ये ABCE ACDE लक्षात घ्या, ACDE 3 मध्ये दिलेला आहे. तो 3 नंबरचा पर्याय आपले योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर आपलं विधानसभा म्हणजे विधिमंडळ आहे, त्याबाबत खालीलपैकी कोणते चुकीचं विधान आहे आपल्याला निवडायचं. तर 1 मध्ये काय दिले, विधिमंडळाचे प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. तर बरोबर आहे, तर सभागृहांची सत्र समाप्ती झाली म्हणून ते प्रलंबित असलेले विधेयक जे आहे तर ते रद्द होत नाही. मग हे बरोबर आहे. त्याप्रमाणे 2 मध्ये काय दिले, विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेत मंजूर केलेले नसेल
ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. तर हे देखील बरोबर आहे. म्हणजे विधान परिषदेने प्रलंबित असलेले जे विधेयक असतं तर ते विधानसभेने मंजूर केलेलं असो जर केलेलं नसलं जरी तर ते विधानसभा जर विसर्जित झाली तरी ते रद्द होत नाही. हे देखील विधान जे आहे तर ते योग्य आहे. आणि 3मध्ये काय दिले, जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेच्या प्रलंबित असेल आणि ते विधेयक विधानसभेने विसर्जन झाले असता रद्द होते. तर बरोबर आहे, जेव्हा विधानसभा रद्द होते आणि त्यांनी एक विधेयक जे असतं तर ते म्हणजे त्यांनी प्रलंबित विधानसभेत प्रलंबित असेल आणि विधानसभेकडून मंजूर होऊन ते विधान परिषदेत जर प्रलंबित असेल, म्हणजे विधानसभेनं मंजूर केले आणि विधान परिषदेत जर ते प्रलंबित असेल तर ते विधानसभेचे विसर्जन झाले असतात ते देखील रद्द होते. वरीलपैकी तिन्ही जे वाक्य आहेत तर ती योग्य आहेत. वरीलपैकी एकही चुकीचं नाही, म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवायच्या आपल्याला. तर आता प्रौढ मताधिकार कुठे कुठे प्राप्त आहे तर त्या म्हणजे कधी त्यांना प्राप्त मिळाला प्रौढ मताधिकार. तर आपलं पहिल्या निवडणुकीपासूनच सर्व प्रौढ मतदार महिला असेल पुरुष असेल सर्वांना मिळालेला होता 1952 पासून. तर आता इथे आपल्याला वेगवेगळे 4 देश दिलेत आणि त्या देशांच्या म्हणजे कधी प्रौढ मताधिकार प्राप्त झाला आहे तिथे साल दिलेला आहे. तर त्याच्या योग्य जोड्या आपल्याला इथे लावायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता श्रीलंकेला जे आहे तर ते 1931 जे आहे तर ते प्रौढ मताधिकार जे आहे तर ते प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे तुम्ही जर इथे पाहिलं तर मलेशियाला 1955 पासून, ऑस्ट्रेलिया जे आहे तर ते 1962 पासून प्रौढ मताधिकार आणि दक्षिण आफ्रिका जे आहे तर ते आत्ताच नुकतेच 1994 पासून. म्हणजे इथे तर तुम्ही पाहिलं तर 3, 4, 1, 2 याप्रमाणे या जोड्या योग्य असतील, जे की ऑप्शन 2 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. श्रीलंका 1931, मलेशिया 1955, ऑस्ट्रेलिया 1962 आणि दक्षिण आफ्रिका 1994. 3, 4, 2, 3, 4, 1, 2 ऑप्शन 2. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. तर इथे देखील आपल्याला जे आहे तर ते जोड्यावरती आधारित प्रश्न म्हणजे अयोग्य जोडी किंवा जोड्या आपल्याला इथे शोधायच्या आहेत. तर कशाच्या अनुच्छेद आहे आणि त्याबद्दलच्या तरतुदी याबाबतच्या आपल्याला चुकीच्या जोड्या ज्या आहेत तर इथे शोधायच्या आहेत. तर लक्षात घ्या इथे काय काय दिलेलं आहे आपल्याला. अनुच्छेद 343 मध्ये काय आहे, संघाची अधिकृत भाषा आपली कोणती आहे तर हिंदी भाषा. म्हणजे संघाची अधिकृत भाषा जी आहे तर ती 343 मध्ये दिलेलं आहे. 345 मध्ये काय दिले तर इथे दिले सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय कायदे विधेयके इत्यादीसाठी वापरण्याची भाषा. तर हे 346 मध्ये हे चुकीचं आहे. सी मध्ये काय दिले 348 घटक राज्याची अधिकृत भाषा किंवा अनेक भाषा. तर हे 348 मध्ये नाही, हे देखील चुकीचं आहे. आणि डी मध्ये काय दिले 351 मध्ये काय दिलेलं आहे हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश 351 मध्ये आहेत. म्हणजे फक्त ए व डी हे जे आहे तर ते योग्य विधाने ठरतात आणि चुकीची विधाने काय आहेत तर बी व सी हे चुकीचं आहे म्हणजे अनुच्छेद आणि तरतुदीनुसार. म्हणून 2 जे आहे तर आपली याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. तर इथे काय दिले महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. तर महानगर क्षेत्र नियोजन समिती, तर इथे काय दिले ए विधान, या समित्यांची रचना जी आहे तर रचना आणि सदस्यांचा निवडीची पद्धत जी आहे तर ती ठरवण्याचा अधिकार जो आहे तर तो राज्य शासनाला असतो. तर लक्षात घ्या हे जे आहे तर ते विधान योग्य आहे. यामध्ये या समित्यांची जी रचना आणि सदस्य निवडीची पद्धत असते हे ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. तर महाराष्ट्र क्षेत्र नियोजन समितीमध्ये. ब मध्ये काय दिले तुम्हाला, या समित्यांवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते. हे देखील बरोबर आहे. तर ही जी समिती असते महानगर क्षेत्र नियोजन समिती, त्यामध्ये या समित्यांवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना सुद्धा प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते. वरीलपैकी दोन्ही विधाने योग्य आहेत, कोणतेही विधान चुकीचं नाही. वरीलपैकी एकही नाही, ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे तेच आपले योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा ज्या आहेत तर त्या राखीव आहेत. तर लक्षात घ्या आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत सध्या ज्याला कोण द्रौपदी मुर्मू 15व्या राष्ट्रपती आहेत, तर त्यांचं जे राज्य आहे तर ते ओडिसा. तर या राज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा ज्या आहेत तर त्या
राखीव आहेत कोणत्या अनुसूचित जमातीसाठी, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो एस टी जमात. या एस टी जमातीसाठी जागा ज्या आहेत तर त्या राखीव आहेत. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल ओडिसा. तर प्रश्न क्रमांक 26 तुम्ही इथे पाहू शकतात. कालानुक्रमे रचना करा, म्हणजे काळानुसार आपल्याला इथे योग्य पर्याय निवडायचे आहेत, म्हणजे काळानुसार घटना इथे क्रम आपल्याला लावायचा आहे. तर काय काय दिले, दुसरी गोलमेज परिषद दिलेला आहे, तर ही 1931ला झाली, डिसेंबर 1931ला झाली. त्यानंतर नेहरू अहवाल जो आहे तर तो 1928 सालचा आहे. त्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं गांधी आयुर्विन करार 5 मार्च 1931चा आहे, म्हणजे दुसरी गोलमेज परिषद व्हायची होती त्याच्या अगोदरचा आहे, काही महिन्यांपूर्वी गांधी आयुर्विन करार. आणि जातीय निवाडा जो आहे तर तो 1932चा आहे. तर लक्षात घ्या इथे जर तुम्ही मग क्रम लावला तर पहिल्यांदा नेहरू अहवाल जो आहे तर तो 1928चा येणार, त्यानंतर गांधी आयुर्विन करार आणि त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद आणि शेवटी जातीय निवाडा, म्हणजे BCAD हे ऑप्शन तुमचे योग्य कालानुक्रम असणार आहेत. तर जे की आपल्याला ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. तर काय दिले आपल्याला इथे, इसवी सन 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, म्हणजे होळकर बंधू म्हणजे होळकर जे होते तर ते तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांची बंडे झाली होती. तर लक्षात घ्या मध्य प्रदेशमध्ये होळकर होते, तर त्यावेळेस ते जे आहे तर ते 1857च्या उठावात सक्रिय होते, म्हणजे तटस्थ राहिलेले होते ते. पण त्यांच्यातील काही जी संस्थाने होती अशी की जेथे जे आहे ते शिपायांनी बंड पुकारले होते, तर त्यापैकी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, भोपाळ, महू, इंदोर आणि 4 नंबरमध्ये काय दिले, महिदसी. तर ही 4 जी ठिकाणे आहेत तर या ठिकाणी शिपायांनी बंड केले होते. तर यापैकी कोणते, म्हणजे ह्या 4 पैकी कोणते ठिकाणे आहेत तर ते त्या ठिकाणी त्यांनी बंड केली होती. तर त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर महू या ठिकाणी एक बंड करण्यात आलेलं होतं आणि इंदोर या ठिकाणी. महू आणि इंदोर ही 2 जी ठिकाणे आहेत, तर भोपाळ आणि महिदसी या ठिकाणी नाही, तर फक्त महू आणि इंदोर या ठिकाणी 1857चा उठाव होता त्यावेळेस शिपायांनी जे आहे तर ते बंड केले होते महू व इंदोर या ठिकाणी, म्हणजे B व C फक्त जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. प्रश्न म्हणजे ऑप्शन 2 याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 28. इसवी सन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून टिंबटिंब याची नेमणूक करण्यात आली होती. तर लक्षात घ्या 1920 मध्ये म्हटलेलं आहे, तर तुम्ही पाहिलं असेल 1919ला मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायदा आलता, म्हणजे 1920 मध्ये मॉन्टेस्क्यू जो होता तर तो भारत मंत्री पदावर होता, म्हणजे हे तर ऑप्शन असणार आहे. आणि चेम्सफोर्ड जे होते तर ते गव्हर्नर पदावर होते, म्हणजे हे देखील ऑप्शन कट झालं. राहिलं फक्त सिडने रौलेट आणि सर विल्यम. तर रौलेट जो आहे तर तो 1920 अगोदर आता रौलेट ॲक्ट जो आहे तो तुमचा त्याच्याशी संबंधित आहे, म्हणजे हा देखील ऑप्शन कट झाला. तर राहिला कोणता, फक्त एकच पर्याय, सर विल्यम मेयर. तर ह्या सर विल्यम मेयर यांची 1920 मध्ये भारताचा पहिला जो हाय कमिशनर आहे, तर लक्षात घ्या पहिली जी व्यक्ती असते त्यावर प्रश्न विचारले जातात. तर पहिला हाय कमिशनर त्यावेळी जे आहे तर 1920 साली तर सर विल्यम मेयर यांची नेमणूक करण्यात आली होती भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून 1920 मध्ये. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना जी आहे तर ती स्थापन केली होती, म्हणजे 1873 मध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती, तर तो कोणता जिल्हा आहे, तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती 1873 मध्ये बंगालमध्ये. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पबना जो जिल्हा आहे बंगालमध्ये, तर या पबना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी जी आहे तर ती संघटना स्थापन केली होती. तर ऑप्शन 4 मध्ये दिले त्याचा आपलं आन्सर असणार आहे. पबना हा जो जिल्हा होता पश्चिम बंगालमधील, तिथे 1873 मध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचीच संघटना स्थापन केली होती, शेतकरी संघटना पबना या जिल्ह्यात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते. तर लक्षात घ्या भारत जेव्हा आपलं म्हणजे स्वातंत्र्य झालं 1947ला, तर त्यावेळेस काही जी संस्थाने होते जसे की हैदराबाद होते, जुनागड होते, त्याप्रमाणे काश्मीर, ही जी संस्थाने जी आहेत तर ती अजून भारतामध्ये विलीन झाली नव्हती, तर ती 1947 नंतर परत विलीन करण्यात आली होती. तर ही संस्थाने विलीन करण्यासाठी काहीतरी ऑपरेशन राबवली होती, तर त्यापैकीच एक आहे ऑपरेशन पोलो, जे की महत्त्वाचं असं हैदराबाद जे संस्थान होतं मोठं संस्थान
ते भारतामध्ये विलीन म्हणजे निजाम जो होता हैदराबादचा त्याच्या विरुद्ध जे आहे तर ते ऑपरेशन पोलो राबवण्यात आलं होतं. तर निजाम तो एकत्र यायला तयार नव्हता. त्याचं म्हणणं होतं की आम्हाला पाकिस्तानात द्या, पण पाकिस्तान तुम्ही पाहिलं असेल तर इथे हैदराबाद आहे आणि इथे भारताचं आपलं सगळं राज्य आहे, परत इकडे पाकिस्तान. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की त्याला पाकिस्तानात पाहिजे, पण कसं करणार ना, इथे तर आपला भारत देश होता सगळा. त्यामुळे ते जे आहे तर त्याच्या विरुद्ध जे आहे तर ते ऑपरेशन पोलो ते हैदराबाद संस्थान विलिनीकरणासाठी राबवण्यात आले होतं. ऑपरेशन पोलो जे की हैदराबाद या संस्थानासाठी राबवण्यात आलं होतं भारताकडून. तर पहिलं जे संस्थान होतं तर फेब्रुवारी 1948मध्ये जुनागड हे विलीन करण्यात आलं. त्यानंतर 17 सप्टेंबर तुम्हाला माहिती आहे मराठा मुक्तीसंग्राम दिन जो आहे तर तेच ते मराठा जो भाग होता तर त्यावेळेस मराठवाडा तो ह्याच्यामध्ये होता, हैदराबाद संस्थान होतं. तर त्यावेळेस 17 सप्टेंबर 1948लाच हा हैदराबाद संस्थान जे आहे तर ते भारतात विलीन करण्यात आलं. आणि काश्मीर जे आहे तर ते 2 महिन्यानंतरच म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्याच्या 2 महिन्यानंतर 27 ऑक्टोबर 1947ला काश्मीरचं विलिनीकरण करण्यात आलं होतं. म्हणजे स्वातंत्र्यानंतर लगेच 2 महिन्यानंतर. म्हणजे हे पहिल्यांदा काश्मीर विलीन करण्यात आलं, नंतर जुनागड आणि नंतर काही दिवसांनी हैदराबाद. असा क्रम देखील विचारला तरी तुम्ही सांगू शकता. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31. पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती? तर आता इथे 3 नियतकालिके दिलेली आहेत. तर विद्यार्थी आहे, काँग्रेस आहे आणि साधना आहे. तर लक्षात घ्या, लेखक, नियतकालिके, वर्तमानपत्रे म्हणजे हे जे कोणी तुमचे जे समाजसुधारक होऊन गेले तर त्या संबंधित महत्त्वाचे असे ते कोणते नियतकालिकेत लिखाण करत होते, त्याचे संपादक कोण होते व कुठून प्रकाशन होत होते हे तुम्ही करून जावं. तर असाच एक प्रश्न आहे हा नियतकालिकांवरती. तर विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना ही जी आहे तर ती कोणाची नियतकालिके आहे तर ती साने गुरुजी यांची आहेत. लक्षात घ्या, साने गुरुजी यांची जी आहे तर ती नियतकालिके प्रसिद्ध होती. काँग्रेस, साधना आणि विद्यार्थी. म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिले तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 32. तर काय दिले आपल्याला इथे? जोड्या जुळवायचे. तर आता इथे काय दिले आपल्याला? कीचक वध. तर आता कीचक वधाशी संबंधित कोण आहे तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा आहे कीचक वध. त्याप्रमाणे स्वदेशी तुम्ही जर पाहिलं तर ते कोणाचं आहे तर ते गणेश बल्लाळ फणसाळकर. कोणाचं आहे? गणेश बल्लाळ फणसाळकरांचं. वंगभंगशी संबंधित कोण आहेत तर वासुदेव पुरुषोत्तम साठे हे आहेत. आणि भीमराव जे आहेत तर ते लक्ष्मण नारायण जोशी. तर मग हे नाटकी किंवा हे जे आहे तर ते याच्याशी संबंधित लोक जे आहेत तर ते इथे आपल्याला निवडायचं होतं. म्हणजे 3, 1, 2, 4 याप्रमाणे या जोड्या योग्य असतील तर ते तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्येच दिलेला आहे. 3, 1, 2, 4 म्हणजे कीचक वधाशी संबंधित कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, स्वदेशी गणेश बल्लाळ फणसाळकर, त्याप्रमाणे वंगभंग वासुदेव पुरुषोत्तम साठे आणि भीमराव लक्ष्मण नारायण जोशी. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते? तर लक्षात घ्या, महर्षी धोंडो केशव कर्वे असे समाजसुधारक आहेत जे की महाराष्ट्राचे पहिले समाजसुधारक आहेत, ज्यांना आणि महाराष्ट्राची पहिली व्यक्ती आहे ज्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर कधी मिळालेला होता त्यांना? त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणजे 1958ला त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता आणि 1962 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता. तर 1958 मध्ये त्यांना भारतरत्न तर मिळालेला होता. तर त्याबरोबर आता इथे भारतरत्न तर मिळालेच आहे. तर खाली बी मध्ये दिले पद्मविभूषण, डिलीट आणि एल. तर हे बी, सी, डी आणि ए हे असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्यापैकी कोणकोणते सन्मान त्यांना मिळालेले आहेत असा हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, हे 4ही सन्मान आहेत. डिलीट ही पदवी देखील त्यांना मिळाली होती, एल मिळाली होती आणि पद्मविभूषण देखील आपला महाराष्ट्राचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे पद्मविभूषण हा देखील त्यांना मिळालेला आहे. तर भारतरत्न, पद्मविभूषण, डिलीट आणि एल 4ही पुरस्कार प्राप्त करणारे हे समाजसुधारक आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. विधवा महिलांसाठी त्यांनी अभूतपूर्व असे योगदान दिलेले आहे. ए, बी, सी, डी 4ही जे आहेत तर ते पर्याय योग्य ठरतील. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना टिंबटिंब आणि टिंबटिंब यांच्या प्रयत्नांनी झाली. तर कोल्हापूर प्रजा परिषद आहे तर याची जी स्थापना होती तर ती माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार. लक्षात घ्या, माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार या दोघांच्या प्रयत्नाने जे आहे तर ती कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना कोल्हापूर येथे करण्यात आली होती. माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार. लक्षात ठेवा, ऑप्शन 1 जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35.
तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. तर आत्ताच हे वरच्या एका प्रश्नात आपण पाहिलं कीचकवध जो आहे तर तो यांनी लिहिलेला आहे नाटक. तर तेच जे आहे तर ते कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. म्हणजे वरचे प्रश्न आणि खालचे एकमेकाची काही संबंध असतात, तर लक्ष देऊन सोडवलं पाहिजे आपण. तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर टिंबटिंब यांचे अनुयायी झाले. म्हणजे सुरुवातीला नव्हते पण नंतर झाले होते. तर कोणाचे? महात्मा गांधी यांचे, म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचे ते परत जे आहे तर ते अनुयायी बनले होते कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. विष्णू बाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद टिंबटिंब या पुस्तकात आढळतो. तर लक्षात घ्या, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील जो वाद आहे तर तो समुद्र किनारीचा वादविवाद म्हणून ओळखला जातो. हे जे पुस्तक आहे त्यावरचं समुद्र किनारीचा वादविवाद, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी या लोकांतील वाद जो आहे तर तो समुद्र किनारीचा वादविवाद म्हणून या पुस्तकात जो आहे तर तो आढळतो. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष. तर लक्षात घ्या, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली होती. तर याचे पहिले अधिवेशन जे आहे तर ते मुंबई येथे भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष जे होते तर उमेशचंद्र बॅनर्जी. तर यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची जी मूलभूत उद्दिष्टे सांगितली तर ती कोणती होती? तर लक्षात घ्या, सुरुवातीला जे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी, त्यांनी काही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना का केली आहे याबद्दल काही मूलभूत उद्दिष्टे सांगितली होती. म्हणजे कोणत्या हेतूने ती जे आहे तर ती राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली आहे. तर ए मध्ये दिले सामाजिक समता आणि असमानता. तर हे जे उद्दिष्ट नव्हतं तर 2च उद्दिष्ट होती त्यांची. राष्ट्रीय भावना, आपल्या देशातील लोकांच्या राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण करणे. म्हणजे ऐक्य त्यावेळेस जास्त नव्हतं भारतीय लोकांमध्ये, तर ते ऐक्य निर्माण करण्यासाठी याची स्थापना करण्यात आलेली होती. आणि राष्ट्रीय भावना जागृत करणे म्हणजे राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास आणि दृढीकरण. तर धर्मनिरपेक्ष हे त्यामध्ये नव्हतं. तर आपल्या भारतीय संविधानात हे शब्द ॲड करण्यात आलेत परत. तर जे राष्ट्रीय काँग्रेसचे जे महत्त्वाची उद्दिष्टे होती सुरुवातीला स्थापनेमागील, तर ती राष्ट्रीय भावना म्हणजे चांगली करणे आणि ऐक्य भावनेचा विकास आणि दृढीकरण करणे, हे 2 जे आहे तर ती त्यांनी सांगितली होती काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे. लक्षात घ्या, ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण आणि राष्ट्रीय भावना. म्हणजे बी व डी जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली होती? तर लक्षात घ्या, कलकत्त्याचे सुप्रीम कोर्ट जे आहे तर त्याची स्थापना जी आहे तर ती 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आला होता, तर त्या 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने जी आहे तर ती सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती. 1784चा फिट्स इंडिया ॲक्ट जो आहे तर तो कंपनीच्या कारभारावरती किंवा आलेले अडथळे किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठीचा हा 1784चा फिट्स इंडिया ॲक्ट होता. आणि हा जो पहिला ॲक्ट होता रेग्युलेटिंग ॲक्ट, यानुसार काय करण्यात आलं होतं, गव्हर्नरचं गव्हर्नर जनरल असं जे आहे तर ते पद करण्यात आले होतं. आणि वॉरेन हेस्टिंग जे आहे तर ते पहिले होते. आणि 1813चा एक चार्टर ॲक्ट आहे. म्हणजे दर 20 वर्षांनी परत हे कायदे होत गेले. ते 1793चा झाला, नंतर 1813चा झाला, नंतर 1833 आणि 1853 पर्यंत हे कायदे होते. तर इथे सुप्रीम कोर्ट म्हटलेलं आहे. तसेच आपलं जे हायकोर्ट जे आहे तर त्याची जी स्थापना करण्यात आली मुंबई, मद्रास आणि कलकत्ता आहे ते, तर ती 1861च्या कायद्याने करण्यात आली. म्हणजे 1861 साली करण्यात आली होती, हे देखील लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणती विधाने जी आहेत, कोणती जोडी बरोबर आहे? लक्षात घ्या, 4 जोड्या दिलेल्या आहेत, 1 2 3 4. तर यापैकी कोणती जोडी बरोबर आहे या 4पैकी आपल्याला निवडायची आहे. म्हणजे 4 जोड्यापैकी 1 जोडी बरोबर आहे तुमची, तर ती जोडी आपल्याला इथे निवडायची आहे. तर लक्षात घ्या, बागची हे काय आहे तर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया जी केली जाते तर त्याला बागची असं, म्हणजे बागची जी आहे तर ती प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया ह्याच्याशी संबंधित आहे. जी पहिली जोडी आहे जी आहे तर ती तुमची जी आहे तर ती बरोबर आहे. म्हणजे बाकीचे 3 जर ते आहेत तर ते नेमक्या चुकीचे असणार आहेत. तर एस गोपाल, इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम हे चुकीचे आहे. अनिल सील, प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया हे देखील चुकीचं आहे. आणि हिरालाल सिन्हा, म्हणजे हे तिन्ही जे चुकीचे आहेत तर बघण्याची गरज नाही. फक्त बागची जी आहे तर ती प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया याच्याशी संबंधित आहे, हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा, तेच आपले योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. तर बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिलेली आहे?
तर लक्षात घ्या, हे पुस्तक आहे तर ते जेलमध्ये लिहिलेलं आहे. तर कोणी लिहिलेलं आहे तर सचिंद्रनाथ सन्याल यांचं हे पुस्तक आहे बंदी जीवन. म्हणजे पुस्तके आणि लेखक यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. तर महत्त्वाचे जे इतिहासातल्या घटना आणि त्यातले जे संबंधित व्यक्ती आणि त्या संबंधित व्यक्तींनी लिहिलेली पुस्तके हे तुम्ही लक्षात ठेवा, त्यावर प्रश्न विचारला जातो. तर बंदी जीवन जे आहे तर ते सचिंद्रनाथ सन्याल यांचं जे आहे तर ते पुस्तक आहे तर ते बंगाल प्रांतातले आहेत ते. तर पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. तर आता भूगोलावरचे प्रश्न आता सुरू झाले. तर इतिहासचे आता आपण प्रश्न पाहिलेले आहेत काही. तर आता महाराष्ट्राच्या भूगोल म्हणजे भारताचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलाशी संबंधित काही प्रश्न आहेत. तर महाराष्ट्राचा एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे, म्हणजे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे. तर 3,07,713 म्हणजे 307.70 लाख हेक्टर जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र आहे. लक्षात घ्या, ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. तर क्षेत्रफळ तुम्हाला भारताचं सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर 32 लाखच्या आसपास आहे, 32 लाख एकर, 32 लाख चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्राचं 3,07,713. तर हे 307.70 जे आहे तर ते लाख हेक्टरमध्ये विचारले म्हणून ते ऑप्शन 3 आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 42. तर कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर टिंब किलोमीटरने कमी झाले. मग मुंबई आणि कोची जे आहे तर ते केरळमध्ये आहे. तर हे जे अंतर आहे तसं म्हणजे कोकण रेल्वे जी आहे तर ती त्याची स्थापना जी आहे तर ती 26 जानेवारी 1998ला करण्यात आली. लक्षात घ्या, कोकण रेल्वे 26 जानेवारी 1998 पासून ती जी आहे तर ती महाराष्ट्र, त्याप्रमाणे गोवा, त्यानंतर कर्नाटक व खाली केरळ या राज्यापर्यंत जे आहे तर ती कोकण रेल्वे आहे. तर त्यातलं मुंबई आणि कोची दरम्यानचं अंतर जे आहे तर ते एकूण 513 किलोमीटरचा फरक पडल्यात आलेला होता. म्हणजे 513 किलोमीटरने ते अंतर कमी झालं. कशामुळे? कोकण रेल्वेमुळे. म्हणजे ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं एक जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर लक्षात घ्या, महत्त्वाची आपली जी खोरे आहेत महाराष्ट्रातील मोठ्या नद्या आहेत तर त्यांच्या खोऱ्याशी संबंधित तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. तर महत्त्वाची खोरी जसे की कृष्णा खोरे आहे, त्याप्रमाणे तापी पूर्णा खोरे आहे. तर अशी महत्त्वाची जी खोरे आहेत महाराष्ट्रातली, भीमा नदी खोरे आहे. तर ह्या संबंधित नद्या आणि ते खोरे किती आहे किंवा कोणकोणत्या जिल्ह्यातून या नद्या जातात, खोरे कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत हे तुम्ही पाठच करून ठेवा. तर ही गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही असं विचारले. तर त्या अगोदर तुम्ही इथे पाहू शकता. तर गोदावरी नद्याचा खोराचा भाग कोणकोणत्या नद्या आहेत? तर तेरणा नदी त्याचा भाग आहे, प्रवरा नदी गोदावरीची उपनदी आहे, मांजरा नदी देखील हा गोदावरी खोऱ्याचा भाग आहे. पण भातसा नदी जी आहे तर ती कोकणातील नदी आहे, ती पश्चिम वाहिनी नदी आहे. ती जी आहे तर ती गोदावरी खोऱ्याचा भाग नाही. तर ती ठाणे या जिल्ह्याच्या जवळ आहे भातसा नदी, तर ती या खोऱ्याचा भाग नाही. लक्षात घ्या, बाकीच्या तेरणा, प्रवरा, मांजरा या गोदावरी खोऱ्याचा भाग आहेत. भातसा जे आहे तर ते भाग नाही, म्हणून ऑप्शन 4 आपलं योग्य आन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44. टिंब गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. तर आता राज्य आणि महत्त्वाचे असे बंदर यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर लक्षात घ्या, कांडला हे जे बंदर आहे तर ते गुजरातमधील महत्त्वाचं असं बंदर आहे. कोणतं? कांडला, गुजरात. जसे की आपलं महाराष्ट्रातलं न्हावा शेवा आहे, पर JNPT आहे, हे महाराष्ट्रातले आहेत. कोची हे केरळमध्ये आहे. मांडवी जे आहे तर ती गोवा, मांडवी नदी गोव्याच्या ठिकाणचं हे बंदर आहे. तर कांडला जे आहे तर ते गुजरात राज्यातील प्रमुख बंदर मानले जाते. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असेल. तर फॅक्च्युअल क्वेश्चन होता हा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. तर लक्षात घ्या, काय दिलं आपल्याला इथे? जागतिक वारसा शिल्पस्थानात टिंब या लेणीची नोंद केलेली आहे. तर ऑप्शन आहेत अजिंठा, कार्ले, पितळखोरा आणि बेडसा. तर लक्षात घ्या, जागतिक वारसा शिल्पस्थळात जर पाहिलं तर महत्त्वाच्या अशा आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या की छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या लेण्या आहेत, ज्या की अजिंठा व वेरूळ, तर यांचा सुरुवातीला जे आहे तर ते जागतिक वारसा स्थळामध्ये जे आहे तर ते या लेणीची नोंद केलेली आहे. कोणती? अजिंठा लेणी, जी की आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. तेच आपले योग्य आन्सर असेल, अजिंठा लेणी. पुढील प्रश्न, तसेच इतर ज्या लेण्या तुम्हाला दिलेल्या आहेत तर कार्ले लेणी ही पुणे जिल्ह्यात येते. त्याप्रमाणे पितळखोरा लेणी जी आहे तर ती देखील छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे. पण बाकीच्या ज्या लेण्या आहेत, बेडसा लेणी ही कुठे आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणत्या राज्याला
तलाव सिंचन जास्त आहे. मी कोणत्या राज्यात तलावाद्वारे सिंचन जे आहे तर ते जास्त प्रमाणात केले जाते? पर्याय आहेत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश की गुजरात. तर लक्षात घ्या, सर्वात जास्त जे आहे तर ते तलाव सिंचन जे आहे तर ते आंध्र प्रदेश या राज्यामध्ये केले जाते. कुठे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त जे आहे तर ते तलावाद्वारे सिंचन केलं जातं. लक्षात घ्या, कोणतं राज्य आहे तर ते आंध्र प्रदेश. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे ज्या ठिकाणी ह्या तिन्ही जमाती आहेत, ज्या की गोमित, पारधी आणि भिल्ल या तिन्ही जमातीच्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर लक्षात घ्या, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर ह्या ज्या आहेत तर त्या धुळे या जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा ज्या आहेत तर त्या जमाती आहेत, अनुसूचित जमाती गोमित, पारधी आणि भिल्ल धुळे या जिल्ह्यात आढळतात. तसेच नंदुरबार देखील ऑप्शन इथे जर असं तर ते देखील आलं असतं. तर धुळे, नंदुरबार, जळगाव म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर खानदेशात जे आहे तर त्या या जमाती आढळतात, गोमित, पारधी, भिल्ल. तर कातकरी जे आहे तर ते रायगडमध्ये आढळते. चंद्रपूरमध्ये तुम्हाला माहिती आहे गोंड जमातीचे लोक राहतात. कातकरी तर ते रायगड. तर लक्षात घ्या, कातकरी, वारली, रायगड म्हणजे या प्रकारे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर मध्य महाराष्ट्रामध्ये जे पण काय काय आहेत तर ते देखील तुम्ही करून जा. तर इथे ह्या 3 विचारित म्हणून धुळे आपलं योग्य आन्सर असेल. तर अमरावतीमध्ये कोरको आढळते जमात. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48. तर आता हा प्रश्न जो आहे तर तो जनगणनेवरती आधारित आहे. तर आपल्या 2011ची जी जनगणना आहे तर ती तुम्ही भारताची आणि महाराष्ट्राची व्यवस्थितच करून जा. कारण ह्यावरती 1 ते 2 हमखास तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर काही प्रश्न तुम्हाला अर्थशास्त्र, इकॉनॉमीशी संबंधित विचारले जाऊ शकतात. तर काही प्रश्न भूगोलाशी. म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे जो की दोन्ही विषयामध्ये येतो. तर लक्षात घ्या, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात टिंब जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. तर त्यावेळेस जातीनिहाय जनगणना झाली होती. त्यापैकी अनुसूचित जाती ज्या आहेत तर त्या जातीची लोकसंख्या. तर आता ऑप्शन दिले तर आपल्याला नाशिक, औरंगाबाद, या आता छत्रपती संभाजीनगर नाव आहे, तर पुणे आणि सोलापूर. तर या 4 जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळली होती त्यानुसार. तर लक्षात घ्या, पुणे या जिल्ह्यात जे आहे तर ते अनुसूचित जाती जी आहेत तर ती सर्वात जास्त आढळली होती. आणि अनुसूचित जमाती म्हटलं असतं तर ते कोणत्या? तर नाशिक जिल्ह्यात. अनुसूचित जमातींची जी आहे तर ती नाशिक जिल्ह्यात म्हणजे एस टी म्हणतो कास्ट आपण. तर एस टी जी आहे तर ती नाशिकमध्ये आणि अनुसूचित जाती म्हणजे SC ही जी आहे तर ती ही ज्या जातीची लोकसंख्या पुणे जिल्ह्यात जास्त आहे. म्हणजे ST म्हटलं म्हणजे अनुसूचित जाती म्हटलं की पुणे आणि जमाती म्हटलं की नाशिक. हे लक्षात ठेवा. याचे आन्सर जे आहे तर ते पुणे असणार आहे. ऑप्शन 3 योग्य आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. भारताची पहिली पंचवार्षिक योजना. तर लक्षात घ्या, तर महत्त्वाच्या अशा पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत. तर 12 जवळपास पंचवार्षिक योजना होऊन गेलेल्या आहेत. तर पहिली जी होती तर ती 1951 ते 1956 या दरम्यान जी पहिली योजना राबवण्यात आली होती. दुसरी 1956 ते 61. तिसरी ही जी आहे तर ती 61 ते 66 तिसरी आहे. तर लक्षात घ्या, पहिली विचारले म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्राचा प्रमुख जल विभाजक कोणता आहे? तर हा तर आत्ताच्या तर तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने म्हणलं तर हा एकदम किरकोळ प्रश्न तुम्हाला वाटेल. तर त्यावेळेच्या अभ्यासाच्या दृष्टीने मुलांना अवघड होता. तर महाराष्ट्राचा प्रमुख जल विभाजक कोणता आहे? तर तो सह्याद्री पर्वत आहे. लक्षात घ्या, मग जल विभाजक म्हणजे काय? तर त्याच्यामुळे जे आहे तर ते पूर्व नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या हे जे आहे तर त्या विभागल्या गेलेल्या आहेत. कशामुळे? तर त्या सह्याद्री पर्वतामुळे. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. निलगिरी पर्वत जो आहे तर तो दक्षिणेला म्हणजे जिथे पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्रीकरण होतं तर ते निलगिरी पर्वतात होतं. सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आहे. तर या सातपुडा पर्वतरांगामुळे नर्मदा व तापी नदीची खोरी वेगळी झालेली. तर अरवली पर्वत जो आहे तर तो राजस्थानच्या म्हणजे गुजरात, राजस्थान या ठिकाणी म्हणजे राजस्थानच्या पूर्वेला जो आहे तर तो अरवली पर्वत आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्राशी संबंधित आहे तर तो सह्याद्री पर्वत आहे जो प्रमुख जल विभाजक महाराष्ट्रातील नद्यांचा मानला जातो. तर प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकतात. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी टिंब या नावाने ओळखली जाते. तर 1 लाईनर हा प्रश्न आहे. तर पहिली जी अणुभट्टी होती 1956 साली जी झाली तर ती होती अप्सरा. तर ते अप्सरा या नावाने आपण पहिली न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणून ओळखतो, ज्याला आपण पहिली अणुभट्टी म्हणतो, जी की अप्सरा ही होती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52.
तर आता इथे तुम्हाला आता या प्रकारचा टाईपचा प्रश्न येत आहे, म्हणजे जिल्हा आणि त्यातले महत्त्वाचे असे तालुके. तर लक्षात घ्या, ह्या ठिकाणी आता तुम्हाला जास्त करून जे आहे तर ते विदर्भ आणि मराठवाड्याशी संबंधित जे आहे तर तुम्हाला तालुके विचारले जातात. म्हणजे त्या भागातील विद्यार्थ्यांना जास्त माहिती नसते. तर लक्षात घ्या, जिल्हा आणि तालुके हे तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचे किती तालुके आहेत व कोणते आहेत. काही जिल्ह्यात तर एका एका नावाची, म्हणजे असे 3-4 जिल्ह्यामध्ये आहेत की एकच नावाची तालुके, असे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर लक्षात घ्या नांदेड. तर नांदेड जिल्ह्यात कोणता तालुका आहे, तर इथे 1 नंबरमध्येच दिलेला आहे तो भोकर. भोकर हा तालुका नांदेड या जिल्ह्यात येतो. जालना, जालनामध्ये कोणता आहे, भोकरदन आहे, म्हणजे दुसऱ्याला 2च येणार आहे. त्याप्रमाणे बुलढाणामध्ये संग्रामपूर हा तालुका येतो. कोणता, संग्रामपूर. आणि यवतमाळ जिल्ह्यात हा उमरखेड आहे. तर उमरखेडवरून काय काय मुलांना माहीत असेल उमरखेड, तर यवतमाळ जिल्ह्यातील हा एक महत्त्वाचा तालुका आहे उमरखेड. म्हणजे यावरून देखील तुम्ही ॲन्सर काढू शकता. म्हणजे 4चं 3, म्हणजे इथे तुम्ही जर पाहिलं तर ऑप्शन 4मध्ये दिलेलं आहे 1, 2, 4, 3 याप्रमाणे या जोड्या योग्य असतील. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53. महाराष्ट्रात डोलामाईटचे साठे टिंबटिंब या जिल्ह्यात आहेत. तर लक्षात घ्या, हे डोलामाईटचे साठे जे आहेत तर ते यवतमाळ म्हणजे पूर्व विदर्भ, तसेच रत्नागिरी, तसेच म्हणजे कोकण, म्हणजे विदर्भ आणि कोकण दोन्ही ठिकाणच्या जिल्ह्यामध्ये, म्हणजेच यवतमाळ आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे आहे तर ते डोलामाईटचे साठे आढळतात महाराष्ट्रातील. म्हणून ऑप्शन 4 आपलं योग्य ॲन्सर असणार आहे. डोलामाईटचे साठे जे आहेत तर ते यवतमाळ आणि रत्नागिरी. तसेच बॉक्साईटचे साठे सुद्धा कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी म्हणजे कोकणामध्ये आढळतात बॉक्साईटचे साठे, हे देखील लक्षात ठेवा. आणि मॅंगनीज जर म्हणलं तर भंडारा, गोंदिया, नागपूर तसेच कोल्हापूरच्या काही पट्ट्यात देखील मॅंगनीज आढळतं. तसेच लोह खनिज जर म्हणलं तर चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त लोह खनिजाचे साठे आहेत, चंद्रपूर, गडचिरोली. तर हे देखील लक्षात ठेवा. आणि चुनखडक जे आहे तर ते देखील यवतमाळ जिल्ह्यातच आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54. टिंबटिंब हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. तर लक्षात घ्या, पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग हा जिल्हा जो आहे तर तो घोषित करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग. तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तर तो कशासाठी प्रसिद्ध आहे, तर तुम्हाला माहितीच आहे. तर काजू, नारळ यासाठी जे आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे. नाशिकची द्राक्ष प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरचं काय प्रसिद्ध आहे, तर कोल्हापुरी चप्पलसाठी, म्हणजे कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहे ते. त्याप्रमाणे रत्नागिरी हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. तर प्रश्न क्रमांक 55 आपण इथे पाहूयात. जालना जिल्ह्याच्या सीमा खालीपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडलेल्या आहेत. तर लक्षात घ्या, हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आपल्या महाराष्ट्राचा जो मॅप आहे तर ते मॅप रिडिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणता जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रात कोणते जिल्हे आहेत व ते कोणत्या दिशेला हे जिल्ह्यात हे पण तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, जालना जिल्ह्याला जे आहेत तर त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे ऑप्शन इलिमिनेशन तुम्ही काढू शकता. तर नांदेड जिल्ह्याचा आणि जालना जिल्ह्याचा काही संबंध नाही. आणि त्याप्रमाणे अजून जर तुम्ही जर हिंगोली जिल्हा घेतला, हिंगोली, त्याप्रमाणे अजून जर घेतले तर हिंगोली जिल्हा देखील जो आहे, म्हणजे इथे नांदेड आणि हिंगोली हे 2 ऑप्शनमध्ये आहेत. म्हणजे हे 2 तो पर्याय तुमचे कट झाले. तर राहिला काय, बुलढाणा, परभणी, बीड आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. मी लक्षात घ्या, बुलढाणा, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत तर त्या जालना जिल्ह्याशी संलग्न आहेत. तर ते फक्त आपल्याला ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे, बुलढाणा, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56. 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा टिंबटिंब प्रवृत्ती दर्शवतो. तर लक्षात घ्या, शेती क्षेत्राचा जे आपलं जे वाटा होता उत्पन्नामध्ये, तो आपण भारत स्वतंत्र झाल्या वेळेस तो जवळपास 55% होता. तर तो आता घटत आता सध्याला तो जो आहे तर तो 17%च्या आसपास आलेला आहे. म्हणजे कमी होत गेलेला आहे शेती क्षेत्राचा वाटा. म्हणजे तो जो आहे तर तो घटती प्रवृत्ती दाखवतो शेती क्षेत्राचा वाटा. आणि वाढत कशाचा गेला आहे, तर सेवा क्षेत्राचा वाटा जो आहे तर तो वाढती प्रवृत्ती दाखवतो. म्हणजे सेवा क्षेत्राचा आपल्या म्हणजे GDP मध्ये जो म्हणजे कसा आहे तर वाढता वाटा आहे आपल्या GDP मध्ये. कशाचा, तर सेवा क्षेत्राचा. आणि शेती क्षेत्र जे प्राथमिक क्षेत्र म्हणतो त्याला आपण, त्याचा जो आहे तर आता वाटा घटत आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपले योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये कोकण विभागाला लाभ आहे,
तर शेती व कृषी प्रक्रिया उद्योग तर हे नाही, वन आणि खनिज संपत्ती देखील नाही, कापड उद्योग देखील नाही. तर इथे सरळ तुम्हाला माहिती आहे कोकणात जास्त मासेमारी आहे आणि वेगवेगळे फळं जसे की हापूस आंबा आता आपण सांगितलं त्याप्रमाणे काजू, नारळ, फणस आणि पर्यटनासाठी देखील आता तुम्ही पाहिलं सिंधुदुर्ग जिल्हा आहे. म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल की कोकण विभाग जो आहे तर त्यामध्ये शाश्वत तुलनात्मक लाभ काय आहे तर मत्स्यपालन जास्त आहे तिथे, फलोत्पादन आहे आणि पर्यटन आहे. म्हणजे ऑप्शन डी जो आहे तर तो तर्कसंगत आहे कोकण विभागासाठी. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. महाराष्ट्र शासन 2013ला केळकर समितीची अहवाल प्रकाशित माहितीनुसार, म्हणजे विजय केळकर समिती होती 2013ला, त्यांचा जो समितीचा अहवाल होता त्या प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली आहे. तर 2013च्या अहवालामध्ये असे कोणते आदिवासी गट आहेत तर त्यांची म्हणजे खालील समाज कोणती जे गट आहेत तर त्यांची प्राचीन आदिवासी गट म्हणून त्यांची गणना केली आहे. तर ऑप्शन आहेत कातकरी, माडियागोंड, कोलाम आणि भिल्ल. तर लक्षात घ्या ते कोणते गट आहेत तर कातकरी त्यामध्ये येतात, त्याप्रमाणे माडियागोंड देखील आणि त्याप्रमाणे कोलाम देखील जे आहे तर ते 3 जे गट आहेत तर ते प्राचीन आदिवासी गट म्हणून त्याची गणना केली जाते. पण भिल्ल जो आहे तर तो प्राचीनमध्ये येत नाही. म्हणून आपलं जे आन्सर आहे तर ते फक्त असणार आहे फक्त ए बी सी हे पर्याय जे आहेत तर ते आपले योग्य असणार आहेत. कारण ते प्राचीन आदिवासी जमात किंवा गटामध्ये कातकरी येते, माडियागोंड येते व कोलाम येते. म्हणून ऑप्शन 1 आपलं योग्य आन्सर असेल ए बी सी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. तर इथे आपल्याला जोड्या लावावरती आधारित हा प्रश्न आहे. तर जोड्या कशाच्या लावायच्यात, यादी 1 आणि यादी 2 मध्ये आपल्याला काही माहिती दिलेली आहे. तर राजकोषीय निर्देशक आणि यादी 2 मध्ये काय दिले, अंदाजपत्रकीय अनुमान म्हणजे 2018-19 सकल उत्पन्नाचा टक्केवारीनुसार. तर त्यावेळेचा हा एक करंट अफेअरची प्रश्न आहे म्हणजे अर्थशास्त्राशी संबंधित तुमच्या. तर त्यावेळेचा आता तुम्हाला इथे विचारलेला आहे राजकोषीय तूट किती होती, महसुली तूट किती होती, त्याप्रमाणे वर्षाअखेरची एकूण थकबाकी देयता किती होती आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा स्थूल कर महसूल प्रमाण किती होतं. तर इथे आपल्याला ऑप्शन दिलेत यादी 1 आणि यादी 1-2 मध्ये. आता त्यावेळेस जे आहे तर ती राजकीय तूट जी आहे तर ती किती होती, 2.2% होती. किती होती, 2.2%. त्याप्रमाणे महसुली तूट जर तुम्ही पाहिली तर ती किती होती, तर थोडं करेक्शन करा. त्यावेळी जे आहे तर ती राजकीय तूट जी होती तर ती राजकोषीय तूट 3.3% होती. हे थोडं करेक्शन करा. तर महसुली तूट जी होती तर ती किती होती, 2.2% होती. थोडं करेक्शन करा. महसुली तूट 2.2% होती आणि राजकोषीय तूट जी आहे तर ती 3.3% होती. त्याप्रमाणे वर्षाअखेरची एकूण थकबाकी देयता जी होती तर ती 48.8 होती आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर महसूल प्रमाण जे होतं तर ते 12.1% इतकं होतं. म्हणजे 4, 3, 2, 1 याप्रमाणे जोड्या असतील. राजकोषीय तूट 3.3%, महसुली तूट जी आहे तर ती 2.2%, वर्षाकर एकूण थकबाकी देयता 48.8% आणि स्थूल राष्ट्रीय म्हणजे GDPच्या स्थूल कर महसूल प्रमाण जे होतं तर ते 12.1% होतं. तर 4, 3, 2, 1 हे आपल्याला कशामध्ये दिलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर 3 ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूया. तर प्रश्न क्रमांक 60. तर काय दिलं आहे आपल्याला इथे, महाराष्ट्र सरकारचा 2016-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार. तर 2016-17चं विचारले तर त्या अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्त्रोतांच्या आधारानुसार विविध महसूल स्त्रोतांचा सापेक्ष वाट्यांचा क्रम खालीपैकी कोणता आहे. म्हणजे विविध स्त्रोत जे होते महसुलाचे त्यांचा सापेक्ष वाट्यांचा क्रम किती आहे तर तो आपल्याला योग्य प्रमाणात दाखवायचा आहे. तर लक्षात घ्या सुरुवातीला काय होता तर तो विक्री कर होता, त्यानंतर कोणता होता शिक्के आणि नोंदणी शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी म्हणतो त्याला आपण, आणि शेवटी जो होता तर तो राज्य उत्पादन शुल्क असा त्यांचा क्रम होता. विक्री कर म्हणजे राज्याचे सर्वात जास्त कर तुम्ही जर पाहिला तर विक्री कर होत होता त्यावेळेस, त्यानंतर शिक्का म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि नंतर राज्य उत्पादन शुल्क येतो. म्हणजे सी मध्ये तुम्हाला योग्य जो आहे तर तो वाट्यांचा क्रम दिलेला आहे, सापेक्ष वाट्यांचा क्रम महसुलाच्या स्त्रोतांचा म्हणजे विक्री कर, स्टॅम्प ड्युटी कर आणि राज्य उत्पादन शुल्क असा हा क्रम योग्य बरोबर आहे. म्हणून ऑप्शन 2 मध्ये दिले फक्त सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर तोच क्रम जो आहे तर तो आपल्याला ओळखायचा होता, तो जो की आपल्याला सी मध्ये दिला आहे. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. तर लोकसंख्येवरती आधारित हा प्रश्न आहे. काय दिलेला आहे, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार
दुसऱ्या टप्प्यामध्ये, तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय लोकसंख्या संक्रमणानुसार, तर लक्षात घ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या जी आहे तर ती आपली काय झालेली आहे, वेगाने वाढलेली आहे. तुम्हाला माहितीच आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून आता लोकसंख्येमध्ये जवळपास वेगाने वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर ऑप्शन 1 मध्येच दिलेलं आहे. तर लोकसंख्या संक्रमण आता जर सिद्धांत जर तुम्ही पाहिला तर पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यामध्ये जी आहे तर ती लोकसंख्या जी आहे तर ती आपली वेगाने वाढत आहे. तुम्ही पाहिलं असेल जवळपास 145 करोडच्या आसपास आपली आता लोकसंख्या झाली आहे. लोकसंख्येचा दर जो आहे तर तो वाढता आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. तर हा संक्रमण सिद्धांतानुसार जे विचारले म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वेगाने वाढते आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याचा मनरेगा योजनेसंबंधित वर्ष 2015-16 साठीचा अनुक्रमे 1 दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च रुपयात आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दिवसात दर्शवतो. म्हणजे एका दिवसाचा रोजगार निर्मितीचा खर्च रुपयामध्ये दिला आहे आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दिवसात दर्शवला आहे. तर कोणते विधान बरोबर आहे, तर मनरेगाचा 2015-16 सालचा आपल्याला विचारलेला आहे. तर त्यावेळेस समीकरणानुसार त्याचं जे आन्सर आहे तर ते काय होतं, तर 242 रुपये जो आहे तर तो एका दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च होता मनरेगा अंतर्गत आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार जो आहे तर तो 60 दिवस पुरवला जात होता 2015-16 मध्ये. 242 रुपये प्रतिदिन असं 60 दिवस, म्हणजे ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर आता तुम्हाला जे आहे तर ते 18, 19, 20, 22ची कधीची आकडेवारी विचारू शकतात ते तुम्ही करून ठेवा. तर त्यावेळेचं 242 रुपये रोजगार आणि 60 दिवस दिला जात होता मनरेगाचा. पुढे तर प्रश्न क्रमांक 63 तुम्ही इथे पाहू शकतात. केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा म्हणजेच FRL कायदा अंमलात आणला होता. म्हणजे केंद्रामध्ये यायच्या आधी अशी कोणकोणती राज्ये होती ज्यामध्ये FRL जो आहे तर तो अंमलात आणण्यात आला होता. तर कोणकोणती राज्ये होती, तर उत्तर प्रदेश होतं, पंजाब होतं, त्याप्रमाणे कर्नाटक होतं, ते केरळ होतं आणि तमिळनाडू होतं. पण पश्चिम बंगालमध्ये जो आहे तर तो FRL जो आहे तर तो केंद्र सरकारच्या अगोदर अंमलात आणला गेला नव्हता. म्हणजे डी सोडून जे आहे तर ते ABC मध्ये दिलेली जी आहे ते राज्य UP, त्यानंतर पंजाब, त्यानंतर कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या 5 राज्यांमध्ये जो आहे तर तो अंमलात आणला गेला होता FRL. म्हणजे ABC जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. 3 विधान जे आहे तर ती ABC योग्य आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये म्हणजेच 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर टिंब टक्के होता. म्हणजे 1981 ते 2012 पर्यंत सरासरी आपल्याला GDPचा दर आपल्याला इथे विचारला, म्हणजे किती होता असं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या 5.9% इतका होता. म्हणजे आकडेवारी तुम्हाला विचारली जाऊ शकते डायरेक्ट. तर हे तुम्हाला पाठच करावं लागेल, ह्यावर दुसरा काही ऑप्शन नाही. तर ही आकडेवारी झालेली तुम्हाला पाठ करावं लागेल. कोणत्या समितीचे अहवाल, त्यांची आकडेवारी हे देखील पाठ करा. दारिद्र्यासंबंधित देखील महत्त्वाची अशी आकडेवारी आहे, ते देखील पाठ करा. म्हणजे तेंडुलकर समिती आहे, रंगराजन समिती आहे, तर ते डायरेक्ट तुम्हाला पाठच करावं लागेल, त्यावर ऑप्शन नाही. तर लक्षात घ्या 81 ते 12 मध्ये जे आहे तर GDPचा उत्पन्नाचा दर सरासरी जो आहे तर तो 5.9% इतका होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये कोणकोणते घटक येतात, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये सार्वत्रिकता येत असते, त्याप्रमाणे कोणतीही शर्त नसते म्हणजे बिनशर्तता असते आणि प्रतिनिधित्व म्हणजे लाभार्थ्याच्या निवडीचा जो आहे तर तो देखील हवा असतो. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं लाभार्थ्या निवडीचा आदर जो आहे तर तो देखील असतो यामध्ये. म्हणजे सार्वत्रिकता, बिनशर्तता आणि प्रतिनिधित्व हे तिन्ही जे आहे तर ते सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नामध्ये जे आहे तर ते या तिन्ही घटकांचा समावेश होतो. सार्वत्रिकता असते, कोणतीही शर्त नसते, म्हणजे बिनशर्तता असते आणि प्रतिनिधित्व असते. म्हणून वरीलपैकी सर्व जे आहे तर ती याचे घटक आहेत असे म्हणता येईल आपल्याला. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 66. 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमांचा कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात. म्हणजे सार्वजनिक उपक्रम केव्हा चांगली कामगिरी करू शकतात असं आपल्याला विचारलं आहे. तर जेव्हा काय म्हणतो आपण, पुरेशी स्वायत्तता दिल्यानंतर,
त्याप्रमाणे नोकरशाही व राजकीय नियंत्रणातील घट, त्याप्रमाणे सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे. हे जेव्हा आपण करू तर तेव्हाच आपल्याला काय करता येईल, सार्वजनिक उपक्रमात आपल्याला जो आहे तर तो चांगली कामगिरी करता येईल. म्हणजे पुरेशी स्वायत्तता द्यायला पाहिजे सर्वांना. त्याप्रमाणे नोकरशाही व राजकीय नियंत्रणात घट केली पाहिजे आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती आपल्याला सुरू करावं लागेल, खाजगीकरण करावं लागेल. म्हणजे वरीलपैकी सर्व उपाययोजना केल्या तरच काय होणार आहे, तर आपल्या सार्वजनिक उपक्रमांच्या आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच जे आहे तर ते चांगली कामगिरी करू शकतील जेव्हा हे तिन्ही अटी पूर्ण होतील. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं वरील सर्व उपाययोजना केलं तर ते आपण पूर्ण करू शकू. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67. शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? तर शेती क्षेत्र जे आहे तर त्यासाठी आर्थिक नियोजन करायचं असेल तर कोणती उद्दिष्टे आपल्याला साध्य करायची आहेत? तर शेती उत्पादनात आपल्याला जे आहे तर आपल्याला आर्थिक नियोजन करायचं असेल तर शेतीच्या उत्पादनात वाढ करावं लागेल. त्यानुसार अनेक रोजगाराच्या संधीमध्ये देखील आपल्याला वाढ करावं लागेल आणि ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता आपल्याला कमी करावं लागेल. म्हणजे श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेत आणि गरीब अधिक गरीब, तर ही विषमता आपल्याला सर्वांना समान लेवलवर आणावं लागेल. म्हणजे ही विषमता जी आहे तर ती आपल्याला कमी करावं लागेल. हे केलं तर आपल्याला काय करता येईल, तर शेती क्षेत्रासाठीचा आर्थिक नियोजन म्हणजे ही उद्दिष्ट आहेत आपली. हे केलं तर आपली प्रगती होईल. म्हणजे शेती उत्पादनात वाढ करावी लागेल, रोजगार संधीमध्ये वाढ आणि ग्रामीण भागातील उत्पादनातील विषमता कमी करावं लागेल. म्हणजे वरीलपैकी सर्व जे आहे तर ते आपल्याला जे आहे तर ते उद्दिष्टे आहेत शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. म्हणजे आपल्याला उद्दिष्टे विचारलेली ही तिन्ही जी आहे तर ती त्याची उद्दिष्टे आहेत शेती क्षेत्राच्या आर्थिक नियोजनाची. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68. तर हा जोड्या लावावरती आधारित प्रश्न आहे. तर इथे देखील यादी 1 आणि यादी 2 दिलेली आहे. तर इथे यादी 1 मध्ये सरकारी योजना आहेत, यादी 2 मध्ये उद्दिष्ट आहेत. तर आता सरकारी योजना आणि त्यांची योग्य उद्दिष्टे याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर पहिल्यांदा काय दिले आपल्याला, प्रधानमंत्री मुद्रा योजना. तर लक्षात घ्या, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचं उद्दिष्ट काय आहे, सूक्ष्म उद्योगांना जे आहे तर पुनर्वित्त आणि विकासासाठी कर्ज देणे. तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे जे उद्योग आहेत तर त्यांना उभारणीसाठी कर्ज पुरवठा करणे म्हणजे मुद्रा योजनेअंतर्गत सूक्ष्म लघु उद्योगांना जे आहे तर ते पुनर्वित्त आणि विकास करणे. म्हणजे 1 नंबरला तुम्ही जर पाहिलं तर 4 हे येणार आहे. म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना कशासाठी उद्दिष्ट काय त्याचं, सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त आणि विकास करणे. त्याप्रमाणे सौभाग्य योजना जी आहे तर ती सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण. सौभाग्य म्हणजे की लक्षात ठेवा विजेची संबंधी म्हणजे घरगुती जोडणी विजेची. मी सार्वत्रिक जी आहे तर ते घरगुती विद्युतीकरण झालं पाहिजे याच्याशी संबंधित म्हणजे ह्या योजनेचं उद्दिष्ट आहे सौभाग्य योजनेचं. त्याप्रमाणे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी आहे तर तुम्हाला माहितीच आहे तर LPG जोडणी दिली जाते उज्ज्वला योजना अंतर्गत. तर दारिद्र्य रेषेखालील जी बिलो पॉवर्टी लाईन जी लोक किंवा कुटुंब आहेत तर त्यांना जे आहे तर ते LPG जोडणी मोफत देणे. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये याचं उद्दिष्ट असेल उज्ज्वला योजनेचं. आणि उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना जी आहे तर ती वीज वितरण कंपन्याचे आर्थिक आरोग्य सुधारणे. ज्या काही महावितरण वीज कंपन्या आहेत तर त्यांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना आहे. म्हणजे 4, 3, 1, 2 याप्रमाणे याचं योग्य आन्सर असणार आहे. तर इथे कशामध्ये दिले, तर इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता 4, 3, 1, 2 याप्रमाणे ह्या जोड्या योग्य असतील तर तुम्ही इथे पाहू शकता. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. तर काय दिले आपल्याला इथे, ज्यांचा नागवणूक दर टिंब टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगाने गरीब असते. तर लक्षात घ्या, तर हा जो दर आहे तर नागवणूक दर किती पाहिजे, 33.33% किंवा त्यापेक्षा जर जास्त असेल म्हणजे 33.33 ते 50% जर मध्ये असेल तर असे कुटुंब अनेक अंगाने बहुआयामी जे आहे तर ते दारिद्र्य म्हणतं. आणि 50%च्या जर वर असेल 50.33च्या जर वर असेल त्याच्या वर तर ते तीव्र दारिद्र्य आपण म्हणतो. आणि 20 ते 33 20.33 ते 33.33च्या यामध्ये असेल तर ते अनेक अंगाने दारिद्र्य होण्याच्या मार्गावर आहे असं आपण म्हणतो. म्हणजे याचं जे आन्सर असेल तर ज्यांचा नागवणूक दर जो आहे तर तो 33.33% किंवा त्यापेक्षा अधिक जो असेल तर ते कुटुंब बहुअंगाने दारिद्र्य आपण म्हणतो. अनेक अंगाने ते गरीब असते असं आपण म्हणतो. तर 33.33% आणि 50%च्या वर गेलं तर
तीव्र दारिद्र्य म्हणतो त्याला आपण, हे देखील लक्षात घ्या. ऑप्शन 4 जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. तर प्रश्न क्रमांक 70 तुम्ही इथे पाहू शकता. तर मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक म्हणजे कुठली, RBI. तर लक्षात घ्या 2 प्रकारची धोरणे असतात. तर धोरणे आधी समजून घ्या. तर एक असतं राजकोषीय धोरण, जे की आपलं सरकार, केंद्र सरकार राबवतं, आणि दुसरं असतं मौद्रिक धोरण, पैशासंबंधित, जे आहे ते RBI राबवतं. म्हणजे आता राजकोषीय धोरणामध्ये तुम्ही जर पाहिलं सरकारच्या काय असतं, बजेट असतं, अर्थसंकल्प तुम्ही पाहिला असेल तर बजेट किंवा वेगवेगळ्या योजनांचा खर्च जो आहे तर तो अर्थसंकल्पामध्ये मांडतात. तर हे कशात येतं, राजकोषीय धोरणात येतं. आणि RBIचं जे धोरण असतं त्याला आपण मौद्रिक धोरण म्हणतो, जे की पैशाशी संबंधित असतं. म्हणजे हे जे धोरण आहे ही ज्याद्वारे काय करतं, RBI जे आहे तर ते कशावर आपलं नियंत्रण ठेवते, पैशाचा जो पुरवठा आहे तर त्यावर त्याचं नियंत्रण असतं, कुणाचं, RBIचं. तर लक्षात घ्या सार्वजनिक खर्च, कर, महसूल हे जे याच्यावर जे आहे तर ते राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे. ते सार्वजनिक खर्च किती झाला, उत्पन्न किती झालं किंवा कर महसूल किती गोळा झाला, हे आपण कशात मांडतो, तर तुम्ही पाहिलं असेल बजेट किंवा अर्थसंकल्पात. म्हणजे हे राजकोषीय धोरणाशी संबंधित आहेत, सार्वजनिक खर्च, कर, महसूल. पण पैशाचा पुरवठा जे आहे तर ते मौद्रिक धोरणाशी संबंधित आहे, जे की RBI द्वारे राबवले जाते. म्हणजे मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक काय करते, पैशाचा पुरवठावर आपले नियंत्रण ठेवते. म्हणजे पैशाचा पुरवठा जास्त करायचा की कमी करायचा यावर नियंत्रण कोणाचे असते, तर ते RBIचं असतं, आणि त्यालाच आपण मौद्रिक धोरण असे म्हणतो. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपला आन्सर असेल, पैशाचा पुरवठावर आपले नियंत्रण ठेवते RBI, जे की त्याचं मौद्रिक धोरण आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण, प्रश्न क्रमांक 71. तर आता विज्ञानाशी संबंधित हेतून पुढचे 15 प्रश्न आहेत. तर आर्थिक आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. म्हणजे अंतर्वक्र आरशाशी संबंधित हे आपल्याला 2 खाली विधाने दिलेली आहेत. तर आता काय काय विधाने दिली तुम्ही इथे पाहू शकता. तर ए मध्ये काय दिले, जर अपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण देखील मुख्य नाभीतून जातात. तर हे विधान जे आहे तर ते योग्य आहे अंतर्वक्र आरशाशी संबंधित. म्हणजे काय, अपाती किरण जे आहे तर ते मुख्य अक्षाला समांतर जर असेल तर ते परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात. हे विधान योग्य आहे. आणि बी मध्ये काय दिले, जर अपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात. म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिले हे विधान. दोन्ही जी विधाने जी आहेत तर ते आपण काय म्हणू शकतो, दोन्ही विधाने जी आहेत तर ती सत्य आहेत अंतर्वक्र आरशाशी संबंधात. म्हणून विधान ए आणि बी दोन्हीही सत्य आहेत. ऑप्शन 1 आपलं याचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 72. तर इथे काय दिलं आहे आपल्याला, जर 0.3 एम्पियर इतकी विद्युतधारा 418 ओहम रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून 1 मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल. म्हणजे उष्णता किती कॅलरी निर्माण होईल आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला इथे करंट दिलेला आहे, त्याप्रमाणे आपल्याला विद्युत रोध दिलेला आहे. तर ह्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, किती उष्णता प्रवाहित झाली, आणि वेळ देखील दिलेला आहे 1 मिनिट दिलेला आहे. लक्षात घ्या 1 मिनिटासाठी दिलेलं आहे. तर हे आपण कोणत्या सूत्रानुसार करतो, W बरोबर काय असतं, I² आणि RT हे सूत्र असतं, तुम्हाला माहिती आहे I² RT हे, आणि भागिले काय करतो आपण 4.18. म्हणजे कॅलरीमध्ये जर काढायचं असेल तर भागिले 4.18 करतो, I² RT भागिले 4.18. तर इथे I दिले तुम्हाला, त्याप्रमाणे R दिला आहे 418 ओहम, आणि T देखील दिलेला आहे आपल्याला 1 मिनिट. तर T आपल्याला इथे सेकंदामध्ये घ्यावा लागतो. तर याप्रमाणे आपण लिहिलं. तर मी W बरोबर काय I² RT, I म्हणजे 0.3चा वर्ग 0.09 आला, 0.09 गुणुले R किती दिला 418 ओहम, आणि T 60 सेकंद आहे म्हणजे 1 मिनिट दिला आहे. तर इथे पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत, इथे पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत. इथे जर आपण ही घरे गावली तर इथे 9 येणार आहे, इथे 418 येणार आहे, आणि 418 आणि 418 हे कट होईल. इथं काय घरं काढल्यामुळे इथे 9 राहणार आहे, आणि इकडे 60 राहणार आहे. राहिले काय 60 गुणिले 9, 6 9 54, आणि वरचा 1 0 म्हणजे 540. म्हणजे किती कॅलरी उष्मा निर्माण होणार आहे, तर ती 540 कॅलरी इतकी उष्मा निर्माण होईल. जेव्हा आपण काय करणार आहे, 0.3 एम्पियर इतकी विद्युतधारा म्हणजे करंट 418 ओहम असलेल्या तारेच्या कुंडलातून जर 1 मिनिटासाठी प्रवाहित केला तर 540 कॅलरी इतकी उष्णता किंवा उष्मा निर्माण होईल. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. तर लक्षात घ्या, उष्मा काढण्याचं सूत्र I² RT भागिले 4.18.
4.18 का करतो आपण, कारण 1 किलो म्हणजे 1 कॅलरीचं रूपांतर करण्यासाठी आपण त्याला 4.18 भागतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. योग्य जोड्या जुळवा. तर आपल्याला इथे 4 शास्त्रज्ञ दिलेत आणि त्यांनी लावलेले जे आहे तर ते शोध यांचा आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत किंवा ते कशाशी संबंधित आहेत याच्या आपल्याला इथे योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर लक्षात घ्या काय दिलं आपल्याला इथे, तर सी.व्ही. रमन. आता सी.व्ही. रमनने रमन इफेक्ट म्हणजे काय, प्रकाशाचे विकिरण तुम्हाला सांगितलं आहे. मी आपलं आकाश निळं का आहे, तर हे त्यांनी सांगितलं प्रकाशाच्या विकिरणातून. त्याप्रमाणे जॉर्ज ओहम यांनी काय सांगितलेलं आहे, तर विद्युत परस्परातील रोध. ओहम म्हणजे तुम्हाला माहिती आहे तर रोधाचं एकक आहे, तर ते रोधाशी संबंधित असणार आहे. त्याप्रमाणे हॅन्स ओरस्टेडने कशाचं तत्व सांगितलेलं आहे, तर त्यांनी विद्युतधारितेचे चुंबकत्व या संबंधित ओरस्टेडने सर्वप्रथम सांगितलेलं होतं चुंबकत्वाबद्दल. म्हणजे उजव्या हाताचा नियम तुम्हाला माहिती आहे, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. आणि मायकेल फॅरेडे यांनी विद्युत मोटार संबंधित सांगितलेलं आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर 3, 4, 1, 2 म्हणजे सी.व्ही. रमन जे आहे तर ते प्रकाशाचे विकिरण, त्यानंतर विद्युत परिपरातील रोध जे आहे तर ते ओहम, म्हणजे 3, 4, 1, 2 हे ओरस्टेडने चुंबकत्व आणि मायकेल फॅरेडे विद्युत मोटार. म्हणजे 3, 4, 1, 2 याप्रमाणे या जोड्या योग्य असतील. तर इथे तुम्ही पाहू शकता 2 मध्येच तुम्हाला दिलेला आहे योग्य आन्सर. 3, 4, 1, 2 या ऑप्शन 2 मध्ये दिले, तेच आपले या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 74. सर्वसाधारण सूत्र अल्काईनसाठी टिंब हे असते. तर लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे हायड्रोकार्बनचे 2 गट पडतात. हायड्रोकार्बन ज्याला आपण SC म्हणतो, तर त्याचे 2 गट पडतात. तर त्यामध्ये कोणकोणते गट आहेत, तर ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक. आता ॲलिफॅटिकमध्ये 2 गट अजून पडतात, त्यामध्ये संतृप्त आणि असंतृप्त असे 2 गट पडतात आणि असंतृप्तमध्ये देखील 2 गट पडतात. तर आता इथे कार्बन एकेरी बंध असतो संतृप्तमध्ये आणि असंतृप्तमध्ये दुहेरी आणि तिहेरी बंध असतात. तर लक्षात घ्या, तर ते असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये काय असतं, CnH2n+2 हे सूत्र असतं. त्याप्रमाणे कार्बन दुहेरी बंध म्हणजे असंतृप्त हायड्रोकार्बनमध्ये CnH2n हे असतं इथे, म्हणजे इथे अल्किन असतं, इथं अल्केन असतं एकेरी बंधामध्ये. दुहेरी बंधामध्ये कोणतं असतं, अल्किन असतं CnH2n आणि तिहेरी बंधामध्ये अल्काईन असतं, ज्यामध्ये तिहेरी बंधामध्ये CnH2n-2 असतं. म्हणजे CnH2n- हे सर्वसाधारण सूत्र जे आहे तर ते अल्काईनसाठी आपण वापरतो. तर इथे आपल्याला कशामध्ये दिले, तर ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. तर सर्वसाधारण सूत्र अल्काईनसाठी जे असतं CnH2n-2 असतं आणि CnH2n जे आहे तर ते अल्किनसाठी असतं आणि अल्केनसाठी CnH2n+2 असतं. लक्षात घ्या, अल्काईन म्हणजे असंतृप्त हायड्रोकार्बन आहे, हे CnH2n-2 हे त्याचं सूत्र असतं काढण्यासाठी. ऑप्शन 3 आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75. तर आता इथे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर इथे काही आपल्याला 4 ऑप्शन दिलेत आणि इकडे आपल्याला त्यांच्या संज्ञा दिलेल्या आहेत. तर लक्षात घ्या, याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर पहिल्यांदा इथे आपल्याला काय दिलेलं आहे, तर क्रिओलाइट. तर लक्षात घ्या क्रिओलाइटला तर आपल्याला त्यांचे योग्य रेणुसूत्राशी जोड्या लावायचे आहेत. तर क्रिओलाइट जे असतं तर ते कशाशी संबंधित आहे, तर ते CuFeS2 कशामध्ये Na3AlF6. तर इथे 6व्या पर्यायामध्ये दिलेलं आहे, 6व्या Na3AlF6. तर 6वा पर्याय घ्या Na3AlF6 हे क्रिओलाइटचं म्हणजे रेणुसूत्र आहे. त्याप्रमाणे मॅग्नेटाइट, तर मॅग्नेटाइटचं काय असतं Fe2O3. तर Fe2O3 आपल्याला इथे 5 मध्ये दिलेलं आहे, म्हणजे पहिल्याला 7 दुसऱ्याला 5. तर इथे 2 मध्ये जर आपल्याला आन्सर निघून जाईल, पहिल्याला 7 आणि दुसऱ्याला 5, म्हणजे तिसऱ्याला काय दिले त्यांनी 1 दिलेलं आहे. तर मॅलाचाइट तर याचं जे आहे तर ते CO3 परत CO आणि कंसात OH आणि कंस पूर्ण 2. तर हे मॅलाचाइटचं आहे. आणि शेवटचं काय राहिलं, तर ते स्फॅलेराइट. तर याचं जे असतं ZNS असतं, काय असतं ZNS हे स्फॅलेराइटचं असतं. म्हणजे 7, 4, 1, 8 याप्रमाणे इथे ऑप्शन 2 मध्ये आपल्याला जोड्या दिलेत. तर तुम्ही इथे पाहू शकता. तर याप्रमाणे या जोड्या योग्य असतील. प्रश्न क्रमांक 76 तुम्ही इथे पाहू शकता. तर विज्ञानावरती आधारित हा प्रश्न आहे आणि शेवटचे 15 जे आहेत तर ते गणितावरती आधारित आहेत. तर इलेक्ट्रॉनचा शोध जो आहे तर तो कोणी लावलेला होता, तर
सर जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला होता. ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे, तेच आपले योग्य आन्सर असेल. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर गोल्डस्टाईन, तर ह्याने गोल्डस्टाईनने कशा धन प्रभारित कणांचा शोध लावलेला होता. चॅडविक यांनी जे आहे तर ते न्यूट्रॉनचा शोध लावलेला होता, जेम्स चॅडविक यांनी. आणि रुदरफोर्ड यांनी अणुकेंद्रकाचा शोध लावलेला होता. हे देखील लक्षात घ्या. तर इलेक्ट्रॉनचा जो आहे तर मग ऋण आयन ज्याला म्हणतो आपण, त्याचा शोध जो आहे तर तो सर जे थॉम्सन यांनी लावलेला होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 77. तर इथे आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर काय दिले आपल्याला, प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडांमुळे तुटते. म्हणजे खालीपैकी कोणतं अर्थहीन कोडान आहे ज्यामुळे प्रथिनांची जी आहे तर ती साखळी तुटते. तर ABCD तुम्हाला असे 4 प्रकारची कोडॉनची साखळी दिलेली आहे. त्यापैकी आपल्याला कोणती जी आहे साखळी ज्यामुळे कोडॉनची जी आहे तर ते अर्थहीन कोडॉनमुळे आपली साखळी तुटते प्रोटीनची, तर ती साखळी कोणती आहे, UGA, UAA आणि UAG. तर ते ऑप्शन C मध्ये तुम्ही पाहू शकता दिलेलं आहे. तर कोणती साखळी आहे तर ती UGA, UAA आणि UAG. हे पाठच करून ठेवा. तर ही जी साखळी आहे तर या साखळीमुळे जे म्हणजे या कोडांमुळे जे आहे तर ती प्रथिनांची प्रोटीनची जी साखळी असते तर ती तुटते. कशामुळे, UGA, UAA आणि UAG मुळे. म्हणून ऑप्शन 3 मध्ये दिले आपल्याला फक्त C जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. तर इथे योग्य विधाने ओळखायची आहेत. तर इथे आपल्याला ABCD मध्ये 4 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर लक्षात घ्या, इथे जर तुम्ही पाहिलं तर A मध्ये काय दिले, टेनिया सोलियमला हुकजंत असे म्हटले जाते. तर हे चुकीचं आहे. 2 मध्ये काय दिले, फॅसिला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते. तर बरोबर आहे, फॅसिला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं D मध्ये नेरेस चिल्काएन्सिस हे सामान्यतः चिंदी जंत म्हणून आपण त्यांना ओळखतो. कशाला, नेरेस चिल्काएन्सिस यांना. म्हणजे हे D आणि B हे 2 बरोबर आहेत. C मध्ये दिलेले जे आहे तर ते अँकोलोस्टोमा ड्युडेंडला टेप जंत असे म्हटले जाते. तर हे चुकीचं आहे. म्हणजे A आणि C मध्ये दिलेले जे आहे तर ते चुकीचं आहे. फक्त B व D मध्ये तुम्ही जर पाहिलं तर ते जे आहे तर ते 2 वाक्य जे आहेत तर ती विधाने योग्य आहेत. म्हणून आपण ऑप्शन 2 मध्ये आपल्याला दिलेलं आहे B व D जे आहे तर ते फक्त जे आहे तर ते योग्य असेल तर तुम्ही वाचून घेऊ शकतात. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 79. ब्रुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात. तर लक्षात घ्या, आपल्या शरीरातली सर्वात मोठी जी ग्रंथी आहे तर त्याला आपण काय म्हणतो, यकृत या नावाने ओळखतो. तर त्याप्रमाणे विविध ग्रंथी ज्या आहेत जसे की लाळ ग्रंथी आहे, स्वादुपिंडमध्ये ग्रंथी आहेत, वेगवेगळ्या ज्या ग्रंथी आहेत आपल्या शरीरातल्या त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर तशीच एक ग्रंथी म्हणजे कोणती, ब्रुनर्स ग्रंथी. तर आता ही जी ग्रंथी जी आहे तर ती कशामध्ये असते, तर आपली पक्वाशयाच्या सब म्युकोसामध्ये असते. पक्वाशय म्हणजे आपलं जे पचन होतं जठर, तर त्या पक्वाशयाच्या सब म्युकोसा म्हणजे त्या भागात असते ती ब्रुनर्स ग्रंथी. तर ते ऑप्शन 1 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर तेच आपलं योग्य आन्सर असेल. ब्रुनर्स ग्रंथी ज्या आहेत तर त्या पक्वाशयाच्या सब म्युकोसा यामध्ये असतात. म्हणजे पचनाचं जे असतं आपलं म्हणजे आतडी म्हणा, त्याप्रमाणे आपली जे काय असते पचनामध्ये समाविष्ट जे घटक असतात पक्वाशयाचे तर त्याच्या सब म्युकोसामध्ये हे ब्रुनर्स ग्रंथी आढळतात. तर अन्न पचन होण्यासाठी या ग्रंथींचा उपयोग होतो. म्हणजे ऑप्शन A जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 80. वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्राचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पडतात. तर आता वनस्पती वर्गीकरणाची तुम्हाला पद्धत माहिती आहे. नैसर्गिक जी पद्धती आहे सध्याची तर ती बेंथम आणि हुकर यांनी मांडलेली आहे. आणि कृत्रिम ज्या अगोदरच्या पद्धती होत्या तर त्या कार्ल लिनियस, थिओफ्रास्ट यांनी मांडलेल्या होत्या. तर त्याच्यावरच आपल्याला प्रश्न आहे. तर वनस्पती वर्गीकरणामध्ये गुणसूत्राचे कोणते धर्म महत्त्वाची भूमिका पार पाडतात. तर लक्षात घ्या, जे गुणसूत्र आहे तर त्यापैकी गुणसूत्रांची संख्या किती असते त्यामध्ये, त्याप्रमाणे गुणसूत्र कसे आहेत म्हणजे त्याचे बाह्यरूप कसे असते, त्याप्रमाणे गुणसूत्रांचा आकार कसा आहे आणि गुणसूत्रांचे विचलन कसे होते. म्हणजे हे चारही जे आहेत तर ते चारही गुणधर्म जे आहेत तर ते महत्त्वाची भूमिका पार पाडतात वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये. म्हणून ABCD हे आपले चारही जे ऑप्शन आहेत तर ते योग्य ठरतात. म्हणून ऑप्शन D आपलं योग्य आन्सर असेल 4. तर प्रश्न क्रमांक 81 तुम्ही पाहू शकतात. खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात. तर आता बीजे नसतात असं दिलेलं आहे.
तर तुम्ही जर पाहिलं असेल तर बीजे कोणकोणत्यामध्ये असतात, तर अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी या दोन्ही ज्या आहेत, तर C3 आणि 4 मध्ये दिले तर त्या संवहनी वनस्पतीच आहेत. सपुष्प आणि त्यामध्ये बीजे आणि असतात, म्हणजे अनावृत्त बीजे आणि आवृत्त बीजे. तर हे तर ऑप्शन याचा आन्सर असणार नाही. तर आपल्याला काय म्हणले, बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात. म्हणजे हा असंवहनी वनस्पतींचाच प्रकार आहे, पण ज्यामध्ये संवहनी संस्था असते, जसे की जलवाहिन्या, रसवाहिन्या असतात आणि ज्या म्हणजे मूळ खोड पाणी असतात आणि बीजाणू निर्मितीची असते, परंतु बिया ज्या आहेत तर त्यामध्ये तयार होत नाहीत. तर त्याला आपण म्हणतो टेरिडोफायटा. तर टेरिडोफायटामध्ये याचे जर उदाहरण पाहिजे असेल तर नेचे आहे. तर हे जे आहे तर ते याच्यामध्ये बीजाणू निर्मिती असते पण त्यामध्ये बीजे तयार होत नाहीत. संवहनी संस्था असते जसे की जलवाहिन्या, रसवाहिन्या असतात. पण ब्रायोफायटा तुम्ही जर पाहिला असेल तर हा वनस्पतीचे उभयचर म्हणतो. म्हणजे प्राण्यांमध्ये जसा बेडूक आहे तसा वनस्पतीमध्ये जो गट आहे म्हणजे उभयचर गट तो ब्रायोफायटामध्ये येतो. तर याचं जे आन्सर आहे याच्यामध्ये संवहनी संस्था नसतात, त्यामुळे हे एक सुद्धा कट होतं. फक्त टेरिडोफायटा जी आहे अशी असंवहनी म्हणजे वनस्पती गटात येतात, ज्यांच्या संवहनी संस्था यामध्ये असतात आणि बीजाणू निर्मिती असते पण बीजे नसतात. त्याला आपण टेरिडोफायटा असे म्हणतो. ऑप्शन 2 याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82. तर काय दिलं आपल्याला इथे, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो या नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणत्या फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहेत. म्हणजे हा जो रोग दिला या नावाने पोटॅटो बटाट्यावरचा एक रोग आहे. तर ह्या वनस्पती रोगास कोणत्या फंगल जैविक वनस्पती जे आहेत तर ते कारणीभूत आहेत. म्हणजे कशामुळे हा रोग होतो आपल्याला इथे असं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, कारणीभूत कोणत्या आहेत तर फायटोप्थोरा इन्फेस्टन्स म्हणतात त्याला. काय म्हणतात, फायटोप्थोरा इन्फेस्टन्स यांच्यामुळे जे आहे तर हा रोग जो आहे तर तो होतो. म्हणजे ह्याचे कारक आहेत तर ते कारणीभूत आहेत हे रोग होण्यास, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न, तर हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता. आपण डायरेक्ट पुढील प्रश्न क्रमांक 84 पाहूयात. हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गाच्या संक्रमणास टिंबटिंब असे म्हणतात. तर लक्षात घ्या, हळूहळू त्याचा विकसित होतं पण ते दीर्घकाल राहतं. तर असा कोणता संसर्ग आहे तर इथे दिले तीव्र संक्रमण, तीव्र संसर्ग, सिस्टिमिक संसर्ग आणि लेटेन्सी संसर्ग. तर कोणता संसर्ग आहे तर तो तीव्र संक्रमण ज्याला म्हणतो आपण. म्हणजे तीव्र संक्रमणात काय असतं, हळूहळू याचं जे आहे तर ते विकास जो आहे तर तो हळू होत असतो आणि दीर्घकालीन राहतो हे म्हणजे संसर्ग. त्याचा संसर्ग जो आहे तर किंवा संक्रमण जे आहे तर ते दीर्घकालीन टिकतं. त्यालाच आपण काय म्हणतो, तीव्र संक्रमण असे म्हणतो. म्हणजेच ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे आपलं योग्य त्याचं आन्सर असणार आहे. हळूहळू विकसित होते आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास आपण तीव्र संक्रमण असे म्हणतो. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर विज्ञानावरचा हा शेवटचा प्रश्न आहे. दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी टिंबटिंबमध्ये आढळून येतात. तर लक्षात घ्या, शंकुपेशी म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, शंकुपेशी ह्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या हे डोळ्याशी संबंधित आहेत. म्हणजे डोळ्यातील पडदा ज्याला आपण रेटिना म्हणतो. तर या रेटिनावरती जे आहे तर त्या दंड पेशी किंवा शंकुपेशी असतात. तर रेटिनावरती आपल्याला माहिती आहे तर वस्तूची प्रतिमा तयार होत असते. तर तिथे शंकुपेशी जे आहे तर ते कलर म्हणजे जे आहे तर आपल्याला जे कलर दिसतात लाल, पिवळे, हिरवे, निळे, तर ते शंकुपेशीमुळे आपल्याला दिसतात वेगवेगळे. तर त्या शंकू नामक किंवा दंड पेशी ज्या आहेत तर त्या कोणत्या म्हणजे कोणत्या आहेत तर त्या सेन्सरी नर्व आहेत तर ते डोळ्यातील पडदा यामध्ये त्या सेन्सरी नर्व आढळून येतात. त्याला आपण तंत्रिका पेशी म्हणतो. संवेदी तंत्रिका पेशी म्हणजेच कोणत्या, सेन्सरी नर्व सेल्स. इथे खाली दिलेला आहे तुम्ही पाहू शकता. तर त्या ज्या आहेत तर त्या डोळ्यातील पडद्यामध्ये ज्या आहेत तर त्या आढळून येतात, ज्याला आपण रेटिना असे म्हणतो. तर आता इथून पुढे जे आहे तर ते गणिताचे प्रश्न चालू होतात. प्रश्न क्रमांक 86 पासून. तर संख्यांच्या मांडणीवरून अनुक्रमे y व z ची किंमत काढा. तर आता इथे z आहे, इथे y आहे. तर ते 4 सर्कल दिलेत आपल्याला, त्यामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला ते संख्या दिसत आहेत. तर तिथे y आणि z च्या जागी काय ते आपल्याला काढायचं आहे. तर इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्या 9 आणि 4चा जर फरक काढला तुम्ही तर किती येतो, 5 येतो. आणि 8 आणि 3चा काढला तर 5 येतो. म्हणजे वरचा आणि खालचा फरक जो आहे तर तो समान आला पाहिजे. म्हणजे 9 वजा 4 इथे 5 येतं, त्याप्रमाणे 8 वजा 3 5 येतं. इथे देखील खाली 8 वजा 3 किती येतं, 5 येतं. म्हणजे इथे वर देखील 5 आलं पाहिजे.
मग 11तनं किती वजा केल्यावर 5 येतं? 11तनं 6 वजा केल्यावर 5 येतं. म्हणजे इथे झेडच्या जागी काय पाहिजे? 6 पाहिजे. तर ज्याचा आन्सर 8मध्ये 3 गेलं 5 राहतात, 11मधून 6 गेली 5 राहतात. म्हणजे झेडच्या ठिकाणी जे आहे तर ते 6 पाहिजे. तर आता इथे काय 18 आणि 10चा फरक जर काढला तुम्ही तर किती येतो? 8 येतो. 17तनं किती वजा केल्यावर 8 येतो? तर 17तनं 9 वजा केल्यावर फरक जो आहे तर तो 8 येणार आहे. म्हणजे इथे व्हायच्या जागी काय पाहिजे? तर तिथे 17तनं 9 वजा केल्यावर फरक जो आहे तर तो 8 येतो. म्हणजे व्हायच्या जागी जे आहे तर ते आपल्याला 9 पाहिजे. म्हणजे व्हाय बरोबर 9 आणि झेड बरोबर किती? 6. म्हणजे 9 आणि 6 हे आपल्याला कशामध्ये दिले? तर ते ऑप्शन 4मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर 9 व 6 हे व्हायच्या झेडच्या ठिकाणी 9, झेडच्या ठिकाणी 6 येतं आणि व्हायच्या ठिकाणी 9 येतं. तर इथे व्हाय अगोदर सांगितले म्हणून आपण 9 घेतलं. व्हायच्या ठिकाणी 9 आणि झेडच्या ठिकाणी 6 येईल. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न, पालसदृश्य प्राण्याची मापने पुढील प्रमाणे दिली आहेत. म्हणजे पालीसारखा एक प्राणी आहे, त्याची मापने जी आहे तर ती पुढील प्रमाणे दिलेली आहेत. त्याच्या डोक्याची लांबी 7 सेंटीमीटर आहे. त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यान शरीराची लांबी आणि डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी आहे. म्हणजे डोके व शेपटी यांच्या दरम्यान म्हणजे मधला भाग आहे त्याच्या शरीराचा, त्याची जी लांबी आहे तर ती डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी आहे. आणि शेपटीची लांबी डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मे. म्हणजे शेपटीची लांबी किती आहे? तर ती डोक्याचं लांबी आणि डोके आणि शेपटी म्हणजे मधल्या भागाच्या लांबी यांच्या दरम्यानच्या म्हणजे त्याच्या निम्म्या शरीराच्या लांबीच्या निम्मी एवढी आपल्याला दिलेली आहे. तर यांच्या बेरजेत काय असं म्हटले तर पालीची एकूण लांबी दर्शवणारा आपला इथे पर्याय काढायचा आहे. तर कसं काढतो आपण हे? तर इथे लक्षात घ्या, तर यासारखा हा प्राणी आहे पालीसारखा. तर त्याची डोक्याची लांबी आपल्याला इथे 7 सेंटीमीटर दिली आहे. तर हे डोकं आहे इथेपर्यंत आणि त्याचा इथला मधला भाग आणि इकडची शेपूट आहे. तर ही मधली जी लांबी आहे तर ती डोके व शेपूट हे सोडून जी लांबी दिलेली आहे तर त्याला आपण मधला भाग म्हणतो. तर त्याला आपण आता इथे x मानूया आणि जो शेपटीची लांबी आहे तर त्याला आपण इथे y मानूया. म्हणजे मधला भाग x व शेपटीची लांबी आपण y मानू. मधल्या भागाची लांबी ही काय दिली आपल्याला? तर आता मधला भाग म्हणजे काय? शेपटी व डोके सोडून असं प्रश्नामध्ये दिले, म्हणजे तो मधला भाग झाला. म्हणजे मधल्या भागाची लांबी म्हणजे x ही डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी आहे. तर डोक्याची लांबी आहे 7 सेंटीमीटर आणि शेपटीची लांबी आहे y. म्हणजे x बरोबर y अधिक 7 सेंटीमीटर असं आपण लिहू शकतो. म्हणजे x वजा y बरोबर 7 हे समीकरण आपलं एक आलेलं आहे. त्यापर्यंत अजून काय म्हणले आपल्याला? शेपटीची लांबी. तर आता शेपटीची लांबी म्हणजे काय? y आहे. शेपटीची लांबी ही डोके व मधल्या भागाच्या निम्मा भाग यांच्या बेरजे इतकी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटलंय? डोके आणि हा जो मधला भाग आहे त्याला शेपटी व डोके सोडून भाग असं म्हटलेलं आहे. तर त्याला आपण डायरेक्ट मधला भाग म्हटलेला आहे. तर शेपटीची लांबी ही काय आहे? डोक्याची लांबी आणि ही मधला भाग याच्या निम्मी म्हणजे मधला भागाच्या निम्मी, मधला भाग x आहे, यांच्या बेरजे इतकी आहे. म्हणजे शेपटीची लांबी काय आहे? तर आपण y म्हटलेली आहे. म्हणजे y बरोबर काय येणार? मग ही डोक्याची लांबी 7 आणि शेपटी मधला भाग काय x मानला आहे त्याच्या निम्मी, या दोघांची बेरीज. म्हणजे असं आपण लिहू शकतो. म्हणजे y बरोबर म्हणजे शेपटीची लांबी बरोबर डोक्याची लांबी अधिक मधल्या भागाच्या निम्मी लांबी म्हणजे x/2 असं त्यांनी दिलेलं आहे. तर ह्याच्यावरून जर आपण काढलं तर हे 7 अधिक x/2 म्हणजे 7 दोन्ही 14 अधिक x/2 हे आपल्याला काय मिळालेलं आहे आपल्याला हे? तर ते शेपटीची लांबी मिळालेली आहे. y बरोबर 14 अधिक x/2 हे आपल्याला मिळालेलं आहे. तर ही किंमत आता काय करायची? आपलं जे समीकरण 1 आलतं x वजा y बरोबर 7 तिथे y ची ही किंमत ठेवायची 14 अधिक x/2. मग आता ही किंमत जी आहे तर ती आपण समीकरण 1 मध्ये ठेवल्यानंतर काय होणार आहे? तर समीकरण 1 आहे x वजा y बरोबर 7. तर आता x वजा y ची किंमत काय आहे? 14 अधिक x/2 बरोबर 7. तर आता ह्या वजानं जर आत गुणलं तर हे काय होणार? x वजा 14 वजा x, कारण हे अधिक 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 गुणले वजा वजा होणार म्हणजे वजा x/2 बरोबर 7. तर आता छेद जर समान करून घेतला तर हे 2x वजा हे 14 वजा x भागिले 2 बरोबर 7 येणार. म्हणजे हे 2x मधून हे x गेले तर इथे किती राहिले? 2x मधून x गेले तर इथे x राहिले. वजा 14ला वजा 14 बरोबर हे खालचं 2 भागाकारात आहे इकडे गुणाकारात जाईल. 7 दोन्ही 14 होईल. x वजा 14 बरोबर 14 म्हणजे x बरोबर हे वजा 14 तिकडे गेल्यावर अधिक 14 होईल. x बरोबर 14 अधिक 14 म्हणजे x बरोबर किती आलं? 28 सेंटीमीटर.
तर एक्स म्हणजे काय आपण म्हटलेलं मधला भाग म्हटलेला. तर मधल्या भागाची लांबी आपल्याला मिळाली 28 सेंटीमीटर. तर आता वाय बरोबर काय आलं आपलं 14 अधिक एक्स भागिले 2. म्हणजे आत्ताच आपण काढलेली वायची किंमत 14 अधिक एक्स भागिले 2 काढलेली. मग वाय म्हणजे काय शेपूट आहे. शेपूटची लांबी काय येणार मग 14 अधिक एक्स किती काढले आता आपण 28 भागिले 2. 14 आणि 28 किती 42. 42 भागिले 2 म्हणजे किती 21. म्हणजे 21 सेंटीमीटर ही काय आली तर त्या म्हणजे पाल सदृश्य पाण्या शेपटीची लांबी आली 21 सेंटीमीटर. मधला भागाला 28. मग एकूण लांबी काय असणार त्या पाल सदृश्य प्राण्याची. तर डोक्याची लांबी अधिक ही मधली लांबी एक्स आणि ही शेपटाची लांबी वाय. म्हणजे 7 अधिक हे 28 अधिक हे 21 हे जर केलं तर येतं 56 सेंटीमीटर. म्हणजे त्या पाल सदृश्य पाण्याची लांबी जी आहे तर ती किती येणार आहे तर ती 56 सेंटीमीटर येईल. हेच आपले योग्य आन्सर असेल. तर लक्षात घ्या 56 सेंटीमीटर आपल्याला इथे ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89. दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर इथे संख्या मालिका आपल्याला इथे दिलेली आहे. तर काय काय दिले आपल्याला इथे 6, 24, 72, 240 आणि 726. तर यापैकी चुकीचं पद कोणतं आहे यातलं आपल्याला ओळखायचं आहे. तर इथे त्यांनी एक लिंक केलेली आहे. म्हणजे गुणोले 3 केले. त्यांनी काय केले गुणोले 3 अधिक जी काय संख्या आहे त्याची बेरीज करायची. म्हणजे 6 गुणोले 3 अधिक काय संख्या आहे 6. म्हणजे 6 तरी 18 आणि 6 किती होतं 24 होतं. त्याप्रमाणे पुढे जर तुम्ही केलं 24 आलं. मग 24 गुणोले 3 अधिक 24. 24 तरी म्हणजे गुणोले 3 अधिक 6 करायचं आहे. ते लक्षात घ्या सगळीकडे गुणोले 3 तुम्हाला करायचं आहे आणि अधिक 6 करायचं आहे. गुणोले 3 अधिक 6 करायचं आहे. याप्रमाणे ही मालिका चाललेली आहे. तर इथे काय होणार मग 24 त्रिक गुणोले 3 म्हणजे 24 त्रिक हे 72 झालं आणि 72 अधिक 6 इथे किती यायला पाहिजे 78 यायला पाहिजे. पण त्यांनी किती दिले 72. म्हणजे इथे 72 जे आहे तर ते चुकीचं असणार आहे. तरी पण आपण पुढे काढून बघूया. तर आता इथे 78 यायला पाहिजे. पुढे 78 गुणोले 3 तुम्ही जर केलं तर 234 येतं. 78 गुणोले 3 234 आणि अधिक 6 केलं तर 240 येतं. म्हणजे आपण काढलेलं बरोबर आहे. 72च्या जागी 78 पाहिजे. आणि पुढे काय येणार मग 240 गुणोले 3 म्हणजे किती 720 झालं ते आणि अधिक 6 म्हणजे किती 726. म्हणजे आपण काढलेलं योग्य आहे. म्हणजे गुणोले 6 गुणोले 3 अधिक 6 गुणोले 3 अधिक 6 करत गेलं तर ही मालिका जी आहे तर ती पूर्ण होते. पण इथे 72च्या जागी गुणोले 3 अधिक 6 केल्यावर 78 येतं. म्हणून हा जो नंबर आहे तर तो चुकीचा आहे. म्हणून चुकीचे पद ओळखायचं होतं. तेच आपले योग्य आन्सर असेल 2. तर पुढील प्रश्न पाहूयात. जर पी आणि क्यू ची सरासरी 20 आहे, क्यू आणि व्हायची सरासरी 25 आहे आणि पी क्यू व्हाय तिघांची सरासरी जी आहे तर ती 23 आहे. तर पी आणि व्हायची सरासरी किती असेल आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर आपल्याला काय दिले पी व क्यूची सरासरी 20 आहे दिलेला आहे. आता दोघांची सरासरी 20 असेल तर त्यांची बेरीज काय असणार आहे सरासरी गुणिले एकूण संख्या 2 म्हणजे 20 दोन्ही 40. म्हणजे पी अधिक क्यू बरोबर 40. दोघांची बेरीज 40 येणार आहे. त्याचप्रमाणे क्यू व व्हायची सरासरी आपल्याला 25 दिलेली आहे. दोघांची बेरीज काय होणार 25 दोन्ही 50. म्हणजे क्यू अधिक व्हाय बरोबर दोघांची बेरीज 50 आली. आणि तिघांची आपल्याला सरासरी दिली आहे. पी क्यू व व्हायची सरासरी 23 आहे. मग तिघांची बेरीज काय होणार पी अधिक क्यू अधिक व्हाय बरोबर हे 3 आहेत म्हणून 23 त्रिक किती 69 ही तिघांची बेरीज झाली. तर लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे आता पी अधिक क्यू अधिक व्हाय बरोबर 69 आहे. तर आता त्यामध्ये आपल्याला पी अधिक क्यूची बेरीज माहिती आहे किती आहे 40 आहे. तर तिथं जर आपण 40 ठेवली तर काय येणार 40 अधिक व्हाय बरोबर 69 येणार. मग व्हाय बरोबर काय येणार 69 वजा 40 म्हणजेच किती आलं 29 आलं. तर आपल्याला कशाची सरासरी काढायला सांगितले त्यांनी पी व व्हायची काढायची. तर आता आपण पीची किंमत काढूया. तर आता इथे पी सोडून पी अधिक क्यू अधिक व्हाय आहे 69 आहे. तर इथे क्यू व व्हाय आहे ना त्याची किंमत ठेवायची. आता मग पी अधिक क्यू अधिक व्हायची किंमत किती आपण वर काढली 50 आहे. तर तिथे 50 ठेवली बरोबर हे 69. मग पी बरोबर हे 69 वजा 50 म्हणजे किती आलं 19 आलं. तर आपल्याला काय म्हणले पी व व्हायची सरासरी. तर व्हाय बरोबर 29 आले पी बरोबर 19 आले. पी व व्हायची सरासरी काय असणार दोघांची बेरीज भागिले 2. दोघांची बेरीज काय येते 19 अधिक 29 48 येते. 48 भागिले 2 केलं तर किती येतं 24 येतं. म्हणजे पी व व्हायची सरासरी किती असणार आहे तर ती 24 असेल. म्हणजेच तर 24 आपल्याला कशामध्ये दिले तर ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे. तेच आपले योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93. तर आता इथे आपल्याला काय करायचं प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर आता इथे आपल्याला वर्तुळात मध्ये एक संख्या दिलेली आहे आणि साईडला 4 संख्या दिलेल्या आहेत. म्हणजे साईडच्या 4 संख्येचा मधल्या संख्येची काहीतरी ते संबंध आहे.
तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 7चा वर्ग किती असतो 49, अधिक 5चा वर्ग किती असतो 25, अधिक 4चा वर्ग 16 असतो आणि 1चा वर्ग 1. ह्या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते 91 येते. किती येते 91. म्हणजे ह्या सर्वांच्या वर्गाची बेरीज इथे मध्ये लिहिलेली आहे. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं 6चा वर्ग 36 अधिक 5चा वर्ग 25 किती झाली बेरीज 61 आणि 2चा वर्ग 4 आणि 1चा वर्ग 1 म्हणजे 5. 61 आणि 5 66. म्हणजे दिलेल्याप्रमाणे आपलं योग्य आहे. साईडच्या वर्गाची बेरीज मध्ये लिहायची आहे. तर आता आपल्याला इथे काय प्रश्नचिन्हाच्या जागी बेरीज काढायची आहे. 4चा वर्ग अधिक 4चा वर्ग 16 अधिक 16 32 आलं हे. परत 2चा वर्ग अधिक 4 हे 36 झालं आणि 3चा वर्ग 9. 36 आणि 9 किती झालं 45. म्हणजे इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय आलं पाहिजे साईडच्या संख्येच्या वर्गाची बेरीज किती येते तर ती येते 45. तर 45 आपल्याला ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 94. तर काय दिले आपल्याला इथे पहिल्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत आहे. म्हणजे ॲनॉलॉजी दिलेली आपल्याला इथे. तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. तर प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल आपल्याला इथे निवडायचं आहे. तर इथे लक्षात घ्या पहिल्यांदा काय दिले आपल्याला 86 साठी 29 दिले. ह्या दोघांचा जो संबंध आहे तोच आता 98 साठी आता इथे जे येणाऱ्या संख्येची काय संबंध आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर लक्षात घ्या इथे 86 ला काय केले त्यांनी 86 भागिले 2 केले. 86 भागिले 2 केल्यावर किती येतं 43 आणि 43 मध्ये अधिक काय केलं ह्या दोघांची बेरीज जी आहे तर ती वजा केलेली आहे. सॉरी काय केलेली आहे ते वजा केलेली आहे. म्हणजे 86 मध्ये कोण अंक कोणते 8 आणि 6. 8 आणि 6 किती बेरीज होते 14 होते. म्हणजे 43 मधून हे 14 वजा केले तर किती येतं तर ते 29 येतं. तर तसंच आपल्याला कशासाठी काढायचं आहे 98 साठी काढायचं आहे. 98 मध्ये जर तुम्ही भागिले 2 केलं तर 98 भागिले 2 केल्यावर किती येतं 49 येतं. तर आता 49 वजा ह्या 9 आणि 8ची बेरीज किती येते 17 येते. म्हणजे 9 आणि 8 दोघांची बेरीज ह्यातून वजा करायची. हे जर वजा केले तर किती येते 32 येते. म्हणजे आपला आन्सर काय पाहिजे 8. जसं 86 साठी 29 आहे तसं 98 साठी काय येणार आहे तर 32 येणार आहे. ऑप्शन 2 मध्ये दिले आपल्याला तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. खालील प्रश्नामध्ये या चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेल्या दोन पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध उजवीकडील दोन पदांमध्ये आहे. तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. तर म्हणजे इथे कसा जो संबंध दिला आहे तर आत्ता सारखंच आहे ॲनॉलॉजीच आहे. फक्त इथे आता अक्षर दिली आहेत. म्हणजे EFचा जसा संबंध इथे दिला आहे तसा KLचा काय असेल. तर लक्षात घ्या E किती नंबरला असता शब्द 5 नंबरला असतो. F असतो 6 नंबरला. या दोघांचा गुणाकार केला 30 आणि 30 भागिले जर 2 तुम्ही केलं तर किती येतं 15. म्हणजे गुणाकार करायचं आणि भागिले 2 करायचं आणि पुढे लिहायचं. तर त्याप्रमाणे आपल्याला कशाच करायचं आहे तर KLचं करायचं आहे. K किती नंबरला असतं 11 नंबरला. L असतं 12 नंबरला. 11 गुणिले 12 भागिले 2 बे के बे बेसक्क 12 आणि 11 संग किती 66. तर साधं सिंपल आहे. तर KL साठी काय येणार आहे तर ते 66 येणार आहे. तर इथे 66 तुम्ही पाहू शकता आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्येच दिलेला आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल 66. म्हणजे ऑप्शन 4 आपला आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. म्हणजे आत्ता सारखाच प्रश्न आहे. ॲनॉलॉजी ओळखायची. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर ह्यासारखाच प्रश्न आहे. तर लक्षात घ्या इथे 122 साठी त्यांनी काय घेतलेलं आहे 170. तर 290 साठी काय येईल तर लक्षात घ्या इथे काय असतं 11चा वर्ग केला त्यांनी आणि 11चा वर्ग अधिक 1 केला आहे. 11चा वर्ग किती असतो 121 आणि 121 अधिक 1 केल्यावर किती येतं 122. म्हणजे 122 घेतलेला आहे. त्याप्रमाणे पुढे काय केलं त्यांनी 11 आणि 2 किती 13 असतं. म्हणजे 2चा फरकाने घेतला आहे. 13चा वर्ग अधिक 1 केलेला आहे. 13चा वर्ग 169 अधिक 1 किती येतं 170. म्हणजे 11चा वर्ग अधिक 1 ला 13चा वर्ग अधिक 1 घेतलेला आहे. पुढे जर तुम्ही पाहिलं 290 तर हे काय 17चा वर्ग अधिक 1 म्हणजे 290 आहे. तर पुढे काय यायला पाहिजे मग 17 आणि 2 19चा वर्ग अधिक 1 यायला पाहिजे. 19चा वर्ग असतो 361 आणि 361 ने किती येतं 362. म्हणजे आपल्याला काय यायला पाहिजे प्रश्नचिन्हा जागी तर 19चा वर्ग अधिक 1 म्हणजेच 362 येईल. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रम. तर इथे खाली आपल्याला काही विधाने दिलेली आहेत त्यांचा विचार करायचा आहे. कुंदा ही दुपारी 12 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मंगळवार
गुरुवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते. मंगळवार, गुरुवार आणि रविवार 12 ते 4 उपलब्ध असते. 2 मध्ये काय दिले? तिची लहान बहीण नयना ही सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार या 4 दिवशी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत घरी असते. आणि तिसऱ्या वाक्यात काय दिले? सर्वात मोठी बहीण ज्योती, आता दोघींची सर्वात मोठी बहीण ज्योती ही सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सोमवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते. तर तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी आणि किती वाजता घरी एकत्र असतात? तर हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे तिन्ही ज्या बहिणी आहेत तर त्या कोणत्या दिवशी आणि किती वाजता एकत्र असतील. तर लक्षात घ्या, आता कुंदा जी आहे तर ती 12 ते 4ला असते. म्हणजे ह्या कुंदा जी आहे तर ती तिन्ही वेळेस उपलब्ध असणार आहे. हे कोणकोणत्या वेळेस असते? मंगळवार, गुरुवार आणि रविवार. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं, ह्यात मंगळवार, गुरुवार काय दिसते तुम्हाला? तर इथे गुरुवार, इथे मंगळवार, गुरुवार, इथे रविवार दिसतोय तुम्हाला. म्हणजे तिची लहान बहीण कोण आहे? नयना ही रविवारी म्हणजे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत घरी असते. 10 ते 2 आणि ही 12 ते 4. म्हणजे ह्या दोघी 12 ते 2 मध्ये एकत्र असणार आहेत. कोण? कुंदा आणि तिची लहान बहीण नयना. कारण ही 12 ते 4 असते आणि ही 10 ते 2 असते. आणि रविवारी ही असते, ही रविवारी देखील ही पण असते. तिसरी बहीण काय? ज्योती. तर आता इथे रविवार कुठे दिला आपल्याला? इथे रविवार दिलेला आहे. म्हणजे दुपारी 2 ते 4 ह्या वेळेत शुक्रवार, शनिवार, रविवार या वेळेत ही घरी उपलब्ध असते. म्हणजे ज्योती बहीण आहे तर ती 2 ते 4 वेळेत उपलब्ध असते रविवारी. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ही 12 ते 2 असते आणि ही 10 ते 2. म्हणजे ही देखील 12 ते 2 उपलब्ध आहे, ही देखील 12 ते उपलब्ध 2. पण ही 2 पासून पुढे आहे. म्हणजे 2 या वेळेस काय असणार आहेत? रविवारी दुपारी 2 वाजता तिघी जणी एकत्र असणार आहेत. कारण ही 2 ते 4च असते रविवारी आणि ही 10 ते 2 आणि ती 12 ते 4. म्हणजे रविवारी दुपारी 2 वाजता ज्या आहेत तर त्या तिघी ज्या आहेत तर त्या घरी असणार आहेत. तर आता रविवारी दुपारी 2 वाजता ही एक वेळ झाली. तसेच अजून आपण इथे पाहूयात कोणकोणते वार सेम आहेत. तर इथे गुरुवार सेम आहे, इथे गुरुवार आहे आणि इथे देखील तुम्ही पाहू शकता इथे देखील गुरुवार आहे. तर ही तर 12 ते 4 पर्यंत असते कुंदा, ह्याचा काही म्हणजे जास्त काही टेन्शन नाही. तर पुढच्या दोघींचं बघूया. तर लहान बहीण नयना कधी असते? गुरुवार, पण दुपारी 10 ते 2 असते. आणि ही कधी ते सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सोमवार, बुधवार आणि गुरुवार. म्हणजे गुरुवारी ही कधी हजर असणार आहे? तर सकाळी 12 वाजेपर्यंत असणार आहे आणि ही दुपारी 10 ते 2. म्हणजे ही 12 वाजता असणार आहे, ही देखील सकाळी 12 ते 4 असते. म्हणजे दुपारी 12 ते 4 म्हणजे दुपारी 12ला ही देखील असणार आहे. गुरुवारी दुपारी 12ला कुंदा असणार आहे. त्याप्रमाणे नयना देखील गुरुवारी दुपारी 12ला असणार आहे आणि इथे तर दिले ही दुपारी 12 वाजेपर्यंत असते. म्हणजे ज्योती देखील असणार आहे. म्हणजे गुरुवारी दुपारी 12 आणि रविवारी दुपारी 2 असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, तर 2 मध्ये तुम्हाला दिलेला आहे गुरुवारी दुपारी 12 वाजता आणि रविवारी दुपारी 2 वाजता. तर त्या तिघी ज्या आहेत तर त्या एकत्र असणार आहेत. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल. तर मित्रांनो, आपला जो MPSC कंबाईनचा ग्रुप बीचा दिनांक तर 2018चा जो पेपर चालू आहे आपला, तर तो सुरू आहे. तर या पेपरचे संपूर्ण प्रश्न आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.